सुस्वागतम. लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे यांना मी विनंती करते की लोकमान्य सेवा संघाच्या प्रथेप्रमाणे टिळकांच्या लोकमान्यांच्या पुतळ्याला हार घालण्यात पाहुण्यांचं आगमन होतं आहे. त्या पालघरहून येत आहेत, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, तर त्या लवकरच पोचतील. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तीन समवेत लोकमान्यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करतील. लोकमान्य सेवा संघाच्या प्रथेप्रमाणे आजचे सन्मानार्थी श्री अशोक ढेरे, श्रीयुत प्रदीप वेलणकर, श्रीयुत विजय पंतवैद्य, वीरमाता अनुराधा गोरे आणि रवींद्र भिडे. मी अध्यक्षांना विनंती करते की सन्मानार्थींना आजच्या ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्यातील सन्मानमूर्तींना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. लोकमान्य सेवा संघातर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्यात मी नीलम वराडकर, कार्यवाह कृष्णाबाई खंबतकोण बालक पालक मार्गदर्शन केंद्र आणि दिलासा कार्यकारिणी सदस्य सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. ज्येष्ठ हे समाजाचे अनुभव संपन्न महत्त्वाचे घटक आहेत. आगमन झालेलं आहे. श्री प्रदीप वेलणकरजी नमस्कार. श्री विजय पंतवैद्य, अनुराधाताई गोरे, श्री अशोक ढेरे आणि श्री रवींद्र भिडे. ज्येष्ठ हे समाजाचे अनुभवसंपन्न महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आपण या दिनाचे औचित्य साधून या सोनेरी संध्याकाळी या विशेष समारंभाचे आयोजन करतो. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका प्रार्थनेने. माया कुलकर्णी आणि प्रतिभा सराफ. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगीचे दीन अतिपतित, जगीचे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्त अतिविकल, जयाना गांजती सकल, तया जाऊन हसवावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे. समस्ता
बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. लोकमान्य सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री उदय तारदाळकर यांना विनंती करते की प्रास्ताविक तुम्ही तिकडे. नमस्कार. आज पाऊस नसल्यामुळे आपण ज्येष्ठांचा सन्मान करायला इकडे आलो आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठांचा सन्मान जरी आपण करत असलो तरी हे सगळे ज्येष्ठ जे आहेत त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच असतो आणि त्यांचा सन्मान करायला पण काय काय मी बघितलं तर इथे त्यांच्यापेक्षाही काही ज्येष्ठ आलेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर दादरहून ओक सर आलेत, आमच्या डहाणूकर कॉलेजचे प्रिन्सिपॉल माजी. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं जे प्रेम असतं ते दाखवण्यासाठी कशी माणसं जमतात आणि सन्मान्य व्यासपीठातले जे 5 उत्सव मूर्ती आहेत त्यांनी ज्या ज्या लोकांना जोडले ते सगळे मला वाटतं त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र आणि पार्ल्यातलेच एकूण पार्लेकर हे इकडे आज आलेले आहेत. आपण लोकमान्य सेवा संघ नेहमी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो तेव्हा असं पण लक्षात आलं की असे काही अशी व्यक्तिमत्व असतात की ती वयाला न जुमानता आपल्या अनुभवाचा फायदा हा सामाजिक सेवेसाठी कसा होईल, मग तो कुठल्याही तऱ्हेने असू दे, त्यासाठी ते झटत असतात आणि त्यासाठी म्हणजे कुठल्याही वयाचा मुलाहिजा न पाळता ते ही सगळे करत असतात. आणि अशा वेळेला त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तरुणांनीच मला वाटतं पुढाकार घ्यायला पाहिजे. त्या दृष्टीने जवळजवळ 25 वर्षापूर्वी म्हणजे हा आजचा जो कार्यक्रम आहे हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आहे. बरोबर 2000 साली लोकमान्य सेवा संघाने ही त्या काळात ही सुरुवात केली अशा कार्यक्रमाची आणि आत्तापर्यंत आपण जवळजवळ 100पेक्षा जास्ती अशा सन्माननीय व्यक्तींचा आपण गौरव केला. त्यातल्या काही व्यक्ती मला इकडे समोर आता दिसत आहेत त्या पण आलेल्या आहेत. म्हणजे बघा की आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी. मी काही ज्या व्यासपीठावर ज्या 5 सन्मान्य व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल जास्ती काही बोलणार नाही, कारण त्यांचा प्रत्येक व्यक्तीचा परिचय आणि त्यांचं सन्मानपत्र वाचून दाखवणार आहे, त्यामुळे त्यांचा मला वेळ घ्यायचा नाही आहे. पण अगदी थोडक्यात काय काय सांगायचं म्हटलं तर सुरुवात करायची तर आपल्या अनुराधाताई गोरे, मला वाटतं गेले कित्येक वर्ष आपण बघितलं तर पार्ल्यामध्ये आपण त्यांना वीरमाता म्हणून ओळखलं जातं आणि कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो. म्हणजे मला तर अजून आठवत नाही की मी लहानपणापासून त्यांना बघतो आहे की प्रत्येक ठिकाणी त्या पुढे असतात. म्हणजे त्यांचं वय कधी कोणाला कळणारही नाही इतक्या हिडेही त्या पुढे असतात आणि कधीही कुठल्याही कार्यक्रमाला मग पाऊस असून दे थंडी असून दे त्या नेहमीच असतात. दुसरे सन्माननीय म्हणजे आपले पंतवैद्य, ते तर मला वाटतं जेवढे सिनियर असोसिएशन्स आपल्याकडे आहेत सिनियर सिटीजनच्या, त्या प्रत्येक कार्यक्रमाला ते हजर असतात. मला वाटतं त्यांच्याबरोबर नेहमी असतात ते आपले पटवर्धन काका. आज मला वाटतं पटवर्धन काका आलेले नाही आहेत, त्यांच्या आजारी असल्यामुळे मला वाटतं ते आले नाही आहेत. तिसरे सन्माननीय व्यक्ती म्हणजे ढेरे सर. आता ढेरे सरांचं असं आहे की ते कधीही रिटायर होऊ शकत नाही, त्यांना निवृत्तीचं वयच नाही आणि ढेरे सर काय ते कन्सल्टन्सीमध्ये आहेत आणि मला तर अजून आश्चर्य वाटलं
की सध्या मला वाटतं 7 दिवसाची मुदत वाढवून दिली आहे सरकारने रिटर्न फाईल करायला. मला वाटतं त्याचा बहुधा त्यांनी फायदा घेतला आणि त्याच्या शेजारी बसलेले चितळे सर पण मला वाटतं त्यांना यायला मिळालं, कारण हे दोघंही या सप्टेंबर 31पर्यंत खूप बिझी असतात, पण सरकारने त्यांना 7 दिवस वाढवून दिलेत आणि त्या हिशोबाने मला वाटतं ते जरा काय म्हणतात टेन्शन फ्री दिसत आहेत इथे बसायला. त्यानंतर आपल्याकडे रवींद्र भिडे आहेत. आता रवींद्र भिडेंची अजून काही वेगळी ओळख करून द्यायची जरूर नाही. आपल्याला माहिती आहे की त्यांचा या क्षेत्रातला गाढा अनुभव आहे आणि मला वाटतं मागच्या वर्षी आपण नीलाताईंचा गौरव केला होता इकडे, मागच्याच वर्षी मला वाटतं. आणि आता भिडे सरांचा पण आपण इथे सन्मान करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पार्ल्यातलं आपण असं म्हणता येईल की एकमेव असं लोकप्रिय व्यक्तिमत्व ते बहुधा मला वाटतं प्रदीप वेलणकर यांनी 4 पिढ्या तरी बघितल्या असतील ह्या कार्यक्षेत्रात बघितलेल्या. आणि आपल्या चेहऱ्यापुढे प्रदीप वेलणकर म्हटलं तर एकच दृश्य उभं राहतं, ते म्हणजे पोलीस कमिशनर किंवा DIG. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती जेवढा दरार आहे, पण त्याच वेळेला एक वडिलांची भूमिका ते निभावत असतात. त्यामुळे त्यांचा सॉफ्टपणा जो आपण नेहमी पडद्यावर बघत असतो, ते असे 5 जण आपल्याकडे आहेत. या 5ही सन्मान मूर्तीचा आपण आज गौरव करणार आहोत. आणि लोकमान्य सेवा संपर्क आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला निश्चित आनंद होतो की या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला हे 5 दिग्गज लाभलेत. आणि यापुढची सूत्र मी आता निलमताईंकडे देतो. धन्यवाद. आपले प्रमुख पाहुणे थोडे उशिरा येत आहेत, पण त्यांचा परिचय करून घेऊया. डॉक्टर शुभांगी रघुनाथ पारकर, अधिष्ठाता वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्रिस्ट, एका प्रतिष्ठित मानसोपचार तज्ज्ञ, DPM, MD, MSc, PhD इंटरनॅशनल स्वित्झर्लंड्सवरून, PGDHR ह्युमन राईट्स, निवृत्त अधिष्ठाता GS मेडिकल कॉलेज, मानसोपचार विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक, ड्रग ॲडिक्शन सेंटर ऑफ एक्सलन्सेसच्या मुख्य. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना डॉक्टर BC मार्फतिया राष्ट्रीय पुरस्कार 3 वेळा प्राप्त झाला आणि डॉक्टर AV शहा हा झोनल पुरस्कार 5 वेळा मिळालेला आहे. डॉक्टर शुभांगी पारकर या बॉम्बे सायकॅट्रिस्ट सोसायटी वेस्टर्न झोनच्या माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या या विषयातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना सावित्री फुले पुरस्कार, नवशक्ती सन्मान सोहळा पुरस्कार, पुण्यनगरी पुरस्कार या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. डॉक्टर पारकर यांचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांची व्यसनमुक्त होऊया आणि परीक्षेतील अपयशावर मात कशी कराल ही या विषयांवरील 2 पुस्तके अतिशय प्रसिद्ध आहेत. त्या महाराष्ट्र राज्याच्या मानसिक आरोग्य टास्क फोर्ससह विविध समित्यांवर कार्यरत आहेत. कॉन्फरन्सेस आणि वर्कशॉप्स घेऊन त्यांनी 600हून अधिक व्याख्याने दिली आहेत. आत्महत्या आणि स्त्रियांचे मानसशास्त्र या विषयांवर त्यांनी विशेष संशोधन केले आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती, तरुण भारत, पुण्यनगरी तसे अनेक दिवाळी अंकातून विपुल लेखन केले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या खास शैलीमुळे जगभर पसरलेले त्यांचे विद्यार्थी त्यांच्याशी सतत संपर्कात असून त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्यांचे रुग्ण त्यांना परमेश्वर मानतात आणि त्यांच्यावर देवावर ठेवावा तसा विश्वास ठेवतात. आज त्या थोड्या उशिरा येत आहेत. त्यांच्या हस्ते आपण आजच्या उत्सव मूर्तींचा सत्कार करणार आहोत. तत्पूर्वी आपण सन्मानपत्रांचं वाचन करूया.
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळ्यात श्री अशोक ढेरे. एखादा किचकट विषय अगदी सोप्या करून नेमक्या शब्दात मांडून समोरच्याला अतिशय कम्फर्टेबल करण्याचा हातखंडा असणारे आपले ढेरे साहेब. गुंतवणूक शाखेला आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा खूप फायदा झाला. आपल्याला आजच्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. श्रीयुत अशोक ढेरे यांच्या सन्मानपत्राचे वाचन करतील श्रीयुत सुशील हाटे, दिलासा कार्यकारिणी सभासद. हॅलो, नमस्कार. माननीय श्री अशोक सुशीला केशव ढेरे, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने आपणास सन्मानित करताना आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. आपला जन्म पाली येथे झाला. आपली शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्द उल्लेखनीय आहे. मुंबई विद्यापीठातून BCom, सुवर्ण पदकासह LLB आणि ICAIची भारतीय स्तरावरील चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा आपण विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालात. गेली 53 वर्ष आपण ऑडिट्स, टॅक्सेशन तसेच मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करत आहात. 20 वर्षे वाणिज्य क्षेत्रात आपण अध्यापन केले आहे. व्यावसायिक व विद्यापीठाशी संबंधित मानद कार्यात आपला सहभाग महत्त्वपूर्ण आहे. त्यातील काही उल्लेखनीय असे म्हणजे बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट अर्थात BCA सोसायटीचे अध्यक्ष, BCA जर्नलचे 5 वर्ष संपादक, गेली 20 वर्ष ट्रिब्युनल न्यूज, एक्साइज ड्युटी स्पेक्ट्रम, नोट्स ऑन अकाउंट्स याविषयी BCA मासिकात लेखन, आणि आपण ह्या संपादक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आहात. विषय सोपा करून तो नेमक्या शब्दात मांडणे तसेच कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करणे हे आपले गुण वाखाणण्याजोगे आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ CA ऑफ इंडियाच्या फिस्कल लॉज कमिटीवर 2003 साली आपली नेमणूक झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या अकाउंटन्सी बोर्डाचे आपण सदस्य होता. इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन आणि एज्युकेशन यासाठी आपण मानद कार्य केले आहे. BSc व NSC यांच्या आर्बिट्रेशन पॅनेलचे 14 वर्ष सदस्य असताना आपण 300 प्रश्नांवर यशस्वी तोडगे काढले आहेत. लोकमान्य सेवा संघासाठी आपण मोलाचे योगदान केले आहेत. तेथे आपण कार्यकारिणी सदस्य आणि 3 वर्षे मानद सल्लागार होता. सेबी नोंदणीकृत इन्व्हेस्टमेंट गायडन्स सेलचे आपण सदस्य व अध्यक्ष होता. त्यानिमित्ताने आपण अनेक चर्चासत्रांमध्ये सक्रिय भाग घेतला आहे. जांभूळपाडा येथील आनंदधाम शाखेचे अध्यक्ष म्हणून आपण 3 वर्षे कार्यरत होता. कृतज्ञतेची स्मरण यात्रा ह्या आपल्या पुस्तकात आयुष्याच्या विविध टप्प्यांवर साथ देणाऱ्यांप्रती आपण कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आजही आपण उत्साहाने समाजकार्य करत आहात. आपल्याला, आपल्या कुटुंबियांना आणि सहकार्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभावे आणि आपल्या सेवा कार्याला सुयश मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढील उत्सव मूर्ती आहेत आपले श्रीयुत रवींद्र भिडे. आपण जन्मजात पार्लेकर. कुटुंबियांकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा आपण पुढे चालू ठेवला आहे. लोकमान्य सेवा संघाच्या कार्यात आपण नेहमीच अग्रणी राहिलात. अनेक नवीन कलाकारांना नावारूपास आणलेत. आजही आपण अनेक सामाजिक संस्थांमधून कार्यरत आहात. आपल्याला सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
सन्मानपत्राचे वाचन करतील लोकमान्य सेवा संघाचे कार्योपाध्यक्ष श्रीयुत आलोक हर्डीकर. नमस्कार. माननीय श्री रवींद्र मंगला महादेव भिडे, जागतिक नागरिक दिनाच्या निमित्ताने आपणास सन्मानित करताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होत आहे. आपणास नेहमीच लोकमान्य सेवा संघ या संस्थेच्या कार्याविषयी आस्था व आपुलकी आहे. या संस्थेच्या व्यायामशाळा त्याचप्रमाणे आनंदधाम या शाखेत देखील आपण कार्य केले आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात पाठिंबा व कौतुकाची थाप आपल्याकडून नेहमीच आम्हास मिळाली आहे. आय क्लीन मुंबई या संस्थेचे विश्वस्त या भूमिकेतून अनेक पर्यावरण विषयक उपक्रमातून महत्त्वपूर्ण योगदान आपण दिले आहे. आपण बालपणापासूनच पार्लेकर आहात. पार्ल्यातील प्रसिद्ध भिडे कुटुंबातील तिसरी पिढी या भूमिकेतून या कुटुंबाचा सामाजिक क्षेत्रातील वारसा आपण जपलात. सध्या आपण स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहात. या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपण अतिशय मोलाचे काम करीत आहात. या केंद्राच्या ॲक्युप्रेशर विभागाचे प्रमुख या भूमिकेतून ॲक्युप्रेशर शिबिराचे आयोजन करणे, केंद्रात रुग्णोपचार तसेच केंद्राबाहेर पोलीस विभाग, वृद्धाश्रम, अन्य सेवाभावी संस्था यांच्या स्वयंसेवकांसाठी उपचार करणे या सत्रांच्या आयोजनात आपले योगदान लक्षणीय आहे. आपणास लहानपणापासूनच संगीताची विलक्षण आवड आहे. 1972 नीला जोशी या सुविद्य पार्श्वगायीशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्याच साथीने मनोरंजनाच्या माध्यमातून ऑडिओ कॅसेटच्या सहाय्याने अनेक मुलांमध्ये शिक्षणाची गोडी आपण निर्माण केलीत आणि त्याचप्रमाणे त्यांना उत्तम संस्कारसुद्धा दिलेत. वोल्टासमधील नोकरी सांभाळून 1982 पत्नी नीलाच्या सहकार्याने भिडे बंगल्याच्या गच्चीवर एक सांस्कृतिक मांदियाळी सुरू केलीत. माननीय बाळासाहेब ठाकरे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, गोनी दांडेकर, विजय तेंडुलकर, मधु मंगेश कर्णिक, माधव गडकरी, शांता शेळके, शिरीष पै अशा अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या सभा संमेलनांनी या वास्तूतील गच्ची एक छोटेसे सांस्कृतिक केंद्रच निर्माण झाले. पार्ले गावातील रसिकमान्य प्रथमेश संस्थेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत आपला मोलाचा सहभाग होता. सिरूर बालकाश्रमातून वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शाळेतील शिक्षण संपून बाहेर पडलेल्या अनेक निराधार मुलांना त्यांच्या भविष्यातील पुढच्या वाटचालीकरिता मदतीचा हात आपण नेहमीच पुढे केला आहात. आपल्या मौन योगदानातून अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. आपल्याला, आपल्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढील उत्सव मूर्ती आहेत श्रीयुत विजय पंत वैद्य. बालपणापासूनच लोकमान्य सेवा संघाशी आपले अतूट नाते आहे. आपण वास्तुविशारद असून व्यस्त दिनचर्येतूनही आपण आपली अभिनय व गायनाची आवड जोपासलीत. आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग अनेक गृहनिर्माण संस्थांना झाला. आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आपणास सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सन्मानपत्राचे वाचन हेमांगी राजनेकर, दिलासा कार्यकारिणी सदस्य करतील. नमस्कार. माननीय श्रीयुत विजय पुष्पा रघुनाथ पंतवैद्य, जागतिक ज्येष्ठ दिनाच्या निमित्तानं
आपणास सन्मानित करताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होत आहे. आपणास बालपणापासूनच लोकमान्य सेवा संघ या संस्थेच्या कार्याविषयी आस्था आणि आकर्षण होतं. या संस्थेच्या सांस्कृतिक शाखेतील आपला 5 वर्षांचा सहभाग सदैव स्मरणात राहील. 75 वर्षांहून अधिक आपण पार्लेकर आहात. गेली 21 वर्ष सोबती या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सभासद आहात. या संस्थेत कार्यवाह, कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून आपलं योगदान अतिशय स्तुत्य आहे. 1965 साली अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर या महाविद्यालयातून आपण वास्तुविशारद ही पदवी प्राप्त केली. काही काळ आयुर्विमा महामंडळाच्या बांधकाम विभागात आपण नोकरी केली. सौदी अरेबियातील नोकरीचा 2 वर्षांचा अनुभव घेऊन मायदेशी परतल्यानंतर आपण स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. या दरम्यान नामांकित हॉटेल्स तसेच खाजगी क्षेत्रातील इंटेरियर डेकोरेशनचे काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. व्यवसायासोबतच अभिनयाच्या आणि सुरेल गळ्याच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे आपण एक दर्दी नाट्यकर्मी म्हणून आपली ओळख निर्माण केली. आपणास नटवर्य श्रीयुत वामनराव पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथितयश कलाकारांसोबत विविध नाटकांमधून आपण मुंबई, पुणे येथे व्यावसायिक रंगभूमीवर अनेक भूमिका साकारून स्वतःची नाट्यानंद विले पार्ले या नावाची संस्था स्थापन केली आणि तब्बल 50 यशस्वी प्रयोगांची नोंदही झाली. आपण 10 वर्षे माननीय गुरु श्रीयुत मेहबूब खान यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. आजही आपण आपली आवड तेवढ्याच जोमानं जोपासत आहात. सोबतीमधील आणि इतरत्रही संगीत स्पर्धांमधून आपण अनेक बक्षिसांचे मानकरी ठरले आहात. प्रसंगोपात्त वक्तृत्व आणि लेखन यात आपण सिद्धहस्त आहात. समाजातील गरजूंसाठी सदैव आपला मदतीचा हात पुढे असतो. विविध सहकारी आणि तत्सम गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास बांधकाम प्रकल्पांसाठी आपल्या व्यावसायिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा लोक घेत आहेत. आपले सर्वतोपरी मार्गदर्शन आणि मदत यामुळे बांधकाम विकासकांकडून फसवणूक होण्याचा धोका टाळण्यास मदत होते. आपल्याला, आपल्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुढील सन्मानार्थी सर्वांचे लाडके श्रीयुत प्रदीप वेलणकर. 1971 सालापासून जवळजवळ अर्धशतक आपण या क्षेत्रात वावरत आहात. नाटक, सिनेमा, दूरदर्शन या सर्व माध्यमांमधून आपला दर्जेदार सहज अभिनयाचा ठसा आपण उमटविलात. आता आपल्या कलेचा वारसा आपली पुढची पिढी जोपासत आहे. आज लोकमान्य सेवा संघातर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे. सन्मानपत्राचे वाचन करतील संगीता साने, कार्यवाह प्रचार शाखा. माननीय श्री प्रदीप मंगला दत्तात्रय वेलणकर, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आपल्याला सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपण पार्ले टिळक महाविद्यालय व म ल डहाणूकर महाविद्यालय येथून आपले शिक्षण पूर्ण करून एअर इंडियासारख्या हवाई वाहतूक कंपनीत रुजू झालात. पण आपली नाटकाची आवड आपणास स्वस्थ बसू देत नव्हती. आपण 1971 साली एका घरात होती या नाटकामधून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलेत आणि त्यानंतर
आपण साधारण 25 नाटकात भूमिका केल्यात. एका घरात होती, संध्याछाया, बॅरिस्टर, पुन्हा शेजारी या नाटकातील भूमिका विशेष लक्षात राहिल्या. श्री सुरेश खरे, प्राध्यापक वसंत कानेटकर, श्री जयवंत दळवी, श्रीमती सई परांजपे आदी लेखकांनी लिहिलेल्या व श्री नंदकुमार रावते, श्री माधव वाटवे, श्रीमती विजयाबाई मेहता, श्रीमती सई परांजपे, श्री अरुण जोगळेकर, श्री विनय आपटे, श्री सचिन गोस्वामी यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमधून आपण अभिनय केलात. याचबरोबर 1973 पासून आपण दूरदर्शनवर पदार्पण केलेत. तिथे देखील आपण मालिका आणि जाहिरातींमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्याचबरोबर आपण मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून देखील कामे केलीत. आकाशवाणीवरही व्यावसायिक नाटकांचे वाचन आणि सूत्रसंचालन आपण केलेत. अभिनयाबरोबरच आपण आपली क्रिकेट, टेनिस या खेळांची आणि जुन्या हिंदी चित्रपटातील संगीताची आवड जपली. एवढेच नाही तर हिंदी चित्रपट संगीतांवर आधारित कार्यक्रम मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी रसिकांसमोर सादर केलेत आणि अजूनही करत आहात. आपण करत असलेल्या कलेची सेवा अव्याहतपणे चालू राहो व त्यासाठी आपल्याला, आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या सहकाऱ्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढच्या सन्मानार्थी वीरमाता अनुराधा गोरे. आपण भारतीय सैनिकांसाठी सतत निरनिराळ्या स्तरांवरून वेगवेगळे उपक्रम राबविता. सैनिकांच्या शौर्याच्या कामगिरीवरही आपण भरपूर लेखन केले आहे. सैनिकांचे आत्मबल वाढवण्यासाठी नेहमी त्यांच्या संपर्कात राहून विधायक कार्यक्रम आखता. आज आपल्याला सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. सन्मानपत्र वाचन करतील वासंती गोखले, दिलासा कार्यकारिणी सदस्य. माननीय श्रीमती अनुराधा शकुंतला विष्णू गोरे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आपल्याला सन्मानित करताना आम्हा सर्वांना आनंद होत आहे. आपले शालेय शिक्षण सातारा इथे झाले. आपलं बालपण आपण नेहमी समृद्ध बालपण म्हणून संबोधता. तर महाविद्यालयीन शिक्षण सातारा आणि मुंबई येथून आपण पूर्ण केलं आहे. 28 वर्ष आपण पार्ले टिळक माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून अत्यंत तळमळीने काम केलं आहे. लगेचच पोद्दार शाळेत एक यशस्वी मुख्याध्यापिका आणि नंतर एक समन्वयक म्हणून आपण आपली जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सर्व काळात स्वयं अध्ययन तंत्र, वाचनाचा वेग वाढवण्यासाठी आणि रुची निर्माण करण्यासाठी आपण वर्षभर अनेक शिबिरं आयोजित करून यशस्वीही करून दाखवली आहेत. यशवंतराव चव्हाण विद्यापीठासाठी आपण विपुल लेखन आणि सादरीकरण केलं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या यशोदीप मासिकात लेखन व सादरीकरण, स्वप्न विकसित भारताचे सारख्या ध्वनिफिती, तसेच सामना, सकाळ, लोकसत्ता व इतर अनेक वृत्तपत्रात दिवाळी अंकात आपण सदैव लेखन केले आहे. पाककला हा आपल्या अनेक छंदांपैकी एक आवडता छंद आहे. दूरदर्शनच्या प्रत्येक वाहिनीने आपल्या कार्यक्रमाची दखल घेऊन अनेक मुलाखतीही घेतल्या आहेत. आकाशवाणीवर वनिता मंडळ, खुलं आकाश सारख्या कार्यक्रमात आपला सहभाग, तसेच वारस होऊ अभिमन्यूचे सारखी आपली अस्मिता वाहिनीवर
मालिका अतिशय लोकप्रिय ठरली आहे. 1971चा रणसंग्राम, शौर्यकथा, ओळख सियाचेनची अशासारखी आपण लिहिलेली आणि प्रकाशित झालेली 33 पुस्तकं असून आपला स्वतःचा यूट्यूब चॅनेलही आहे. त्यावर आत्तापर्यंत तब्बल 725 व्हिडिओज आहेत. सैनिकांचे मनोधैर्य राखण्यासाठी त्या सैनिकांच्या परिवाराच्या संपर्कात आपण नेहमीच असता. शाळात जाऊन सैनिकांचा आवाज, शौर्यकथा विद्यार्थ्यांना सांगून त्यांना प्रेरणा देता. शेतीची लहानपणापासून आवड असल्यामुळे कॅप्टन विनायक गोरे फार्म येथे 4750 दुर्मिळ औषधी वनस्पतींची आपण मनापासून लागवड केली आहे. विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आपण त्यांना आजही वैज्ञानिक खेळणी शिकविता. आता लवकरच विस्मृतीत गेलेला इतिहासाची आपली पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आपल्याला महाराष्ट्र शासनाने वीरमाता, उत्तम शिक्षिका तसेच असंख्य संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. अनेक संस्थांच्या विधायक कार्यात आपला उल्लेखनीय सहभाग आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो आणि सामाजिक कार्यात सुयश प्राप्त होवो ही सदिच्छा. धन्यवाद. मुंबईचं ट्रॅफिक आपल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर शुभांगी पारकर ह्या पालघरहून इकडे येत आहेत आणि ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. थोड्याच वेळात इकडे पोहोचतील. थोडा विलंब होत आहे, त्याबद्दल क्षमस्व. आता मी आपल्या सन्मानार्थींना आपलं मनोगत व्यक्त करायची विनंती करते, फक्त 2-2 मिनटात. प्रथम डेरे साहेब, आपण बोलाल का? नाही मी तर बोलतो. नमस्कार. आता हे काय राजकीय मंच नाही, त्याच्यामुळे चितळे जी वगैरे असं मी काय बोलणार नाही. माझे मित्र मुकुंद चितळे, आजचे इतर सन्मानार्थी आणि माझ्या मित्रमंडळींनो, ह्या सन्मानासाठी आणि आपण आम्हाला बोलावलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मला धन्यवाद मानायचे नाहीत. त्याबद्दल माझ्या मते योग्य शब्द म्हणजे आम्ही सर्वजण कृतज्ञता व्यक्त करतो. कारण धन्यवाद फारच फॉर्मल होतं, त्याच्याऐवजी कृतज्ञता हा जास्त चपखल आणि योग्य शब्द वाटतो. मला थोडक्यात बोलायचं असल्यामुळे मी फक्त 2-3च गोष्टी सांगणार आहे. नाहीतर पूर्वाश्रमीचे जे लेक्चरर असतात त्यांना घंटा वाजल्याशिवाय बंद करण्याची सवय नसते. ज्याप्रमाणे आम्ही 5 जण आज इथे आलेलो आहोत, त्यांचा तुम्ही सत्कार केला, सन्मान केला, तसं मला वाटतं की ह्या समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की जे मुकाटपणे कुणालाही न सांगताना कार्य करत असतात आणि त्यांच्या कार्याची कोणी दखल घेत नाही किंवा त्यांनी कोणी दखल घ्यावी असं त्यांना वाटतही नसतं.
असेच एक ग्रस्त आता ज्या वेळेला सुशील हाटे माझी गप्पा मारायला माझ्याकडे आले होते या कार्यक्रमासंबंधी, तेव्हा त्याने अशा व्यक्तीची एक माहिती सांगितली. तसेच सुधामूर्तींना पण अनेक जण असे भेटलेले आहेत की नाव गाव न देताना त्यांच्या कार्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. तर हे जे सगळे कार्य करणारे लोक आहेत, आम्ही स्वतःला त्यांचे प्रतीक समजतो. कारण असे अनेक लोक आहेत. बाबा बोरकरांची कविता ह्या वेळेला आठवते, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. असं म्हणतात की यज्ञी जानी देऊन निजेश्वर, कविता सगळ्यांनाच माहिती आहे. पण हे जे सगळे अनसंग, अननोन, अनस्पोकन हिरोज जे असतात, त्या सगळ्यांचे आम्ही प्रतिनिधी म्हणून इथे आहोत. आम्ही हा स्वतःचा सन्मान मानत नाही, तर अशा अनेक लोकांच्या वतीनं आपला आजचा हा सोहळा होतो आहे असं मी मानतो. आणि ह्या अशा सत्कार सोहळ्यामध्ये कुसुमाग्रजांची आठवण झाली नाही तर असं होणारच नाही. लोकमान्य सेवा संघ काय, बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट सोसायटी काय, किंवा इतर अशा अनेक संस्था आहेत. त्या संस्था हे कार्यकर्ते घडवत असतात. त्या संस्था आहेत म्हणूनच आम्हाला इथे काम करण्याची संधी मिळते. कुठलीही व्यक्ती संस्थेपेक्षा कधीच मोठी नसते, तर संस्था ही मुख्य. तर संस्थेच्या अशा वाटचालीसाठी आपण जेवढा म्हणून हातभार लावू तेवढा आवश्यक असतो. त्या कणा कवितेमध्ये कुसुमाग्रज म्हणतात ना की भिंत पडली मोडून पण मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. तर असा पाठीवर हात ठेवून कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या ज्या सगळ्या संस्था असतात, त्यांच्यामुळे आम्हाला काहीतरी ओळख होते. तर अशा वेळेला या सगळ्या संस्थांचं मनापासून आपलं ऋण व्यक्त करणं हेही मी माझं स्वतःचं कर्तव्य समजतो. आणि त्यांनी बेल नाही मारली तरीही मी संपवतो. थँक्यू, धन्यवाद. रवींद्र भिडे, आपलं मनोगत आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार, मी रवींद्र भिडे आणि लोकमान्य सेवा संघाने मला इथे बोलून माझा जो सन्मान केला त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. एवढं बोलून माझं मी बोलणं संपवतो. श्रीयुत पंतवैद्य, आपण तयारीनिशी आलेले दिसताय. भाषण करायला लागेल. मी भाषणाच्या तयारीने आलो होतो, पण आता आयत्या वेळेला बघूया. म्हणजे मी विशेषतः नाही ठीक आहे असं. विशेषतः मी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नामध्ये जास्त गुंतलेलो आहे आणि त्यामुळे त्यासंबंधी मी तसं बरंच लिहून आणलं आहे, परंतु मला वाटते फार वेळ लागेल त्याला. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे
ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून ज्येष्ठांच्या अडचणीचं निराकरण करणं, कुटुंबात अडचणी असल्यास विशेषतः प्रॉपर्टीच्या संबंधात त्यांना विनामूल्य कायदेशीर सल्ला मिळावा यासाठी प्रयत्न करणं, अशी कामं आपल्याला करता येतात. ज्येष्ठ नागरिक संघांमुळे वृद्धांच्या ज्ञानाला, कलेला वाव मिळतो. घरात कुणीही बोलायला नसल्यामुळं आलेला एकटेपणा अशा संघात गेल्यावर समवयस्क वृद्धात संवाद झाल्यावर तो नाहीसा होतो. विविध कार्यक्रमांमुळे त्यांची चांगली करमणूक होते आणि छंद जोपासता येतो. मी तुमच्यासारखाच एक ज्येष्ठ नागरिक आहे. आज आपला ज्येष्ठ नागरिक दिन असल्यामुळे आपल्यापुढे असणाऱ्या प्रश्नांचं पुनरावलोकन करता येईल. सर्वसाधारणपणे वयाची 60 वर्ष उलटून गेली की वृद्धत्वाची सुरुवात होते. ते यशस्वी करण्यासाठी उत्तम आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, मित्रमंडळींना भेटत राहणं, सकारात्मक विचार करणं, एखादा छंद जोपासणं, यामुळे मनुष्य यशस्वी वृद्ध होतो. उत्तम आरोग्य म्हणजे नियमित व्यायाम, योग्य आहार, आवश्यक झोप आणि विश्रांती. आपल्याला परमेश्वरानं मन आणि बुद्धीही दिलेली आहे. प्रपंच आणि परमार्थ ह्याची उत्तम सांगड घातली पाहिजे. घरात आपल्या व्यतिरिक्त जी माणसं असतील त्यांच्याबरोबर प्रेमानं आणि आपुलकीनं आपण वागलं पाहिजे. आपल्या मुलांसाठी, नातवंडांसाठी आपले अनुभव चांगले अथवा वाईट, ज्यामुळे ते शहाणे होतील, ते सांगायला हवेत. पुढच्या पिढीला आपल्या अनुभवांचं मार्गदर्शन आणि त्यांना धडाडीनं नवीन प्रयत्न करण्यासाठी उत्तेजन दिलं पाहिजे. आपल्याला सुख अथवा दुःख, यश वा अपयश मिळो, त्याला धीरानं तोंड दिलं पाहिजे. दुसऱ्याच्या चुका विसरून त्याला माफ केलं पाहिजे. गरजूंना मदत केली पाहिजे. कुणावरही अन्याय होता कामा नये, तसेच त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ नये. संगणकाचा योग्य तऱ्हेनं वापर केल्यास त्याचा वृद्धांना फायदाच होतो. त्यांची कामं घर बसल्या होतात. नातेवाईक, मित्रमैत्रिणी ह्यांच्याशी गप्पा मारणे, यूट्यूबवरनं गाणी ऐकणं, गाणी म्हणणं, जगभरातील माहिती मिळवणं इत्यादी फायदे त्याच्यापासून होतात. आता माझं मी भाषण संपवतो, पण त्यापूर्वी मला एक काही सूत्र सांगायची, ती प्रत्येकाने लक्षात ठेवावी अशी विनंती. एकमेकांना सांभाळून घ्या, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांच्या संपर्कात राहा, एकमेकांना मदत करा, एकमेकांशी वादविवाद टाळा, एकमेकांशी गोड बोला, एकमेकांना उपदेश देणं बंद करा, एकमेकांचे विचार समजून घ्या, एकमेकांशी चांगले संवाद करा, एकमेकांशी गोडी गुलाबीनं वागा आणि एकमेकांशी आपुलकीनं वागा. ह्या गोष्टी आपण अंगात बाणवाव्यात असं मला वाटतं. नमस्कार. धन्यवाद. आम्ही ही सर्व सूत्र निश्चितच लक्षात ठेवू. आणि आता मी विनंती करते, प्रदीपजी वेलणकर आपलं मनोगत सादर करतील. काहीतरी खुणा करतायत, काहीतरी नंतर करा. करा, तुम्ही करा. नाही, ते होणार असेल तर चालेल, नंतर करीन. नमस्कार. सगळ्यात आधी सगळ्या उपस्थित सद्गृहस्थांना आणि सद्गृहिणींना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंचावरती असलेले सगळेच ज्यांचा आज सत्कार होणार आहे, सन्मान होणार आहे, त्यांना मी अभिवादन करतो. लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंदराव चितळे, तारदाळकर सर आणि उपस्थित मित्रमंडळींनो, आज तुम्ही मला एक रंगमंचावरील
नट म्हणून ओळखतात जास्त करून. जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा मी वर्गाच्या प्लॅटफॉर्मवर येऊनसुद्धा कधी एखादं वाक्य बोललो नाही आहे. पण तरीसुद्धा नाटकाची माझी ओळख कशी झाली असेल. तुम्हाला जवळजवळ सगळे आमच्याच वयाचे आहेत त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी पार्ल्यामध्ये नाट्य महोत्सव होत असत किंवा पार्ल्याला थिएटर नव्हतं. त्यामुळे नाट्य महोत्सवात यांचं अरेंज करणं हे मुख्यतः काम 3 ठिकाणी व्हायचं पार्ल्यामध्ये. लोकमान्य सेवा संघ एक मोर बंगल्यामध्ये व्हायचं आणि व्यंकटेश टॉकीजच्या परिसरामध्ये व्हायचं. हे तिन्ही महोत्सव पार्ल्याचे रसिक प्रेक्षक कधी सोडत नसत. त्याचं सीझन तिकीट असायचं. मग आलटून पालटून घरातली माणसं यायची. आणि तेव्हा आणखीन एक गंमत मला आठवते की लोक तेव्हा म्हणजे प्रेक्षक तेव्हा शाली वगैरे घेऊन यायचं नोव्हेंबरमध्ये. तेव्हा इतकी थंडी असायची. रात्री 11 वाजता नाटक संपल्यानंतर लोक शाली पांघरून घरी जायचे चालत. किंवा त्यावेळेला एवढे हे नव्हते म्हणजे काय म्हणा की रिक्षा वगैरे टॅक्सी वगैरे असं काही फारसं नव्हतं. चालत जाणं हेच एक हे होतं आणि सगळे शाली पांघरून जायचे असं वातावरण होतं ते. तर मी नाटकाशी माझी पहिली ओळख झाली ती लोकमान्य सेवा संघाने असा जो एक नाट्य महोत्सव अरेंज केला होता. त्याच्यामध्ये संगीत सौभद्र हे नाटक मला माझे आईवडील दाखवायला घेऊन आले होते. मी फारसा उत्सुक नव्हतो नाटकाला येण्यासाठी. काय मला माहिती नाही का नव्हतो ते आत्ता आठवत नाही पण नव्हतो. ते नाटकाला घेऊन आले. नाटक सुरू झालं. मी बघितलं आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी हरखून गेलो. हे असं मी कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे मी त्याच्यात गुंतून गेलो. आणखीन एक गंमत मला आठवते त्यावेळची की मध्यंतराच्या वेळा तेव्हा 3 अंकी नाटक असायचं. आता 2 अंकी जे झालं आहे ते. तर मध्यंतरामध्ये एक थोडीशी उत्सुकता म्हणून मी रंगमंचाच्या बाजूला असा एक पडदा सारून असं आत डोकवता यायचं. मी तेवढाही बुजरा होतो खरं. तेवढं डेअरिंग नव्हतं मला जायचं. पण तरीसुद्धा का कोणाचं मी बघितलं तर आतले जे कलावंत होते जे स्टेजवर बघितले होते प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर शुभांगी पारकर, कंटिन्यू करा. तर त्या पडद्या आवडून मी डोकावून बघितलं. रंगमंचावर जे मुकुट घालून किंवा असे हे वेगळे ऐतिहासिक किंवा पौराणिक कपडे घालून जे नट बघत होतो ते तिथे आराम करत होते. कोणी एखादा मुकुट उतरवून तंबाखू चोळत होता वगैरे वगैरे. आणि त्यानेही मी म्हटलं की का अरे हा तर कृष्ण होता मगाशी आणि हे आता मी बघितलं की अरे हा आता आपल्यासारखाच आहे माणूस. ही माझं इम्प्रेशन झालं होतं तेव्हा. आणि ते नाटकामध्ये मला अजूनही आठवतं की छोटा गंधर्व होते, नेवरेकर होते, आणखीन एक मला आता आठवत नाही पण गोविंदराव पटवर्धन पेटीवरती होते एवढं मला निश्चित आठवतं. कारण त्यांच्याबरोबर मी नंतर पुढे काम केलं काही वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये म्हणून मला ते जास्त आठवतात. तर हे संगीत नाटक पाहिल्यानंतर मग मला नाटकं पाहायचा एक थोडासा माझं मन तयार झालं. आणि मी मग सहसा सगळा नाट्यमहोत्सव नाही तरी एखाद दुसरं नाटक मी प्रत्येक महोत्सवामध्ये बघत असे. तेव्हा मला कधीही वाटलंही नव्हतं की मी नाटकात जाऊन काम करेन म्हणून. तर लोकमान्य सेवा संघाने माझ्यासाठी हे दार उघडलं असं मी म्हणेन. आणखीन एक मी 8वीत असताना इथे मी व्यायाम करायला व्यायामशाळेमध्ये यायचो. पहाटे 5 वाजता उठून यायचो. त्यामुळे 2-3 वर्ष मी व्यायामशाळेमध्ये होतो. तेही लोकमान्य सेवा संघाचंच होतं. पार्ल्यात राहणाऱ्या माणसाला सहसा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या व्यतिरिक्त फारसं इकडे तिकडे जायला काही फारसा वाव नव्हता. इथे लोकमान्य सेवा संघ होतं, तिकडे पार्ल्या टिळक विद्यालय होतं. तेव्हा त्यांच्या विचारांशी सहमत असलेलीच माणसं एकत्र येऊन जे काही वेगवेगळे कार्य करत होते त्याच्यापासून माझ्या वयाच्या सगळ्या माणसांना गत्यंतर नव्हतं असं मी म्हणणार नाही. पॉझिटिव्हली असं म्हणेन की ती एक संधी होती. मला नाही की दोन्ही पार्ले टिळक विद्यालय काय नंतर पुढे जाऊन M.L. धानूरकर कॉलेज काय हे सगळं पार्ले टिळक विद्यालय. लोकमान्य सेवा संघ हे टिळक
त्यामुळे हे जे असोसिएशन होतं ते माझं खूप वर्ष आहे या संस्थेशी. त्याच्यानंतर आणखीन एक घटना मला आठवते की काही मला एक्झॅक्टली साल आठवत नाही, पण लोकमान्य सेवा संघाने पु ल देशपांडेंचं एक आम्ही लटिकेनं बोल म्हणून एक नाटक 25 प्रयोग त्याचे सादर केले होते. त्याच्यातही मी सहभागी होतो. मी होतो, माझी पत्नी रजनी पण होती. आणि 25 प्रयोग केले होते त्याचे तेव्हा, आणि वेगवेगळे ठिकाणी केले होते, पुणं वगैरे असे जाऊन. त्यामुळे त्या नाट्यप्रयोग अरेंज करण्यामध्ये सुद्धा लोकमान्य सेवा संघाचा सहभाग होता. ते एक झालं. काही वर्षांनी आणखीन लोकमान्य सेवा संघाने अरेंज केलेले काही महोत्सव, मी असं म्हणेन की जयवंत दळवींच्यावरती एक कार्यक्रम केला होता, पु ल देशपांडे यांच्यावरती होता, मग आपले विंदा करंदीकरांवरती होता. आणि हे सगळ्या कार्यक्रमामध्ये माझ्या पत्नीनी खूप सक्रिय भाग घेतला होता. त्याच्यामध्ये मी काही वाचन किंवा असं हे केलं होतं, पण तिने ह्या संस्थेशी खूप संलग्न असं कार्य केलेलं आहे. त्यामुळे आमचं कुटुंबही या संस्थेशी जोडलं गेलं असं मी म्हणेन. इनफॅक्ट माझी आई पण होती. स्नेहसावली म्हणून जेव्हा इथे लोकमान्य सेवा संघाने हे जर सुरू केलं होतं, त्या स्नेहसावलीच्या याच्यामध्ये माझी आई, तेव्हा तिला चालता यायचं नाही, ती काठी टेकत टेकत यायची इथे. नंतर आता तुम्ही जे नाटकर्णी सभागृहामध्ये करतात तिकडेही माझी आई आलेली आहे. त्यामुळे आईपासून मी म्हणेन की आमचा या इतक्या अशा ह्या लोकमान्य सेवा संघ ह्या संस्थेशी मी संलग्न आहे. आणि अर्थातच मी त्याचा मेंबरही आहे. कधी कधी मला काही पत्रिका मिळत नाहीत, पण आहे मी. अशा संस्थेनी कुठल्या तरी रूपामध्ये वयाची 75 वर्ष झाली म्हणून ज्येष्ठ नागरिक तर मी आधीच झालो होतो, पण माझा सत्कार करावा, सन्मान करावा, हे मी माझं भाग्य समजतो की मी लहानपणापासून बघत असलेल्या अशा मोठ्या संस्थेनी आपला आज सन्मान करतायत. मला कुठेतरी असं छान वाटतं आहे. मी आभार मानतो त्यांचे. असे आम्ही जरी कृतज्ञ असलो तरी मी आभारही मानतो. आणि सर जसं म्हणाले की प्राध्यापकाला दर 45 मिनिटांनी 1 घंटा वाजल्याशिवाय प्राध्यापक थांबत नाही. मी तर नट आहे. माझा अंक दीड तासांनी पडायचा. दीड तासांनी किंवा 1 तास 20 मिनिटांनी बेल वाजली की मग मी थांबायचो. आणि 3 अंकी नाटक म्हणजे बघा किती बोलायचो. मला थांबवल्याशिवाय मी थांबत नाही. तर एकूण हा आजचा जो प्रसंग आहे तो मला आज मला माझ्या आईची तीव्रतेने आठवण येते. आता तर मानपत्रामध्ये सुद्धा आईचं नाव आहे. आणि असे जे सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या स्तरावरती माझी आई करायची, तो कुठेतरी वारसा माझ्यामध्ये, माझ्या वडिलांचंही कॉन्ट्रीब्युशन होतं, पण ते ह्या अशा पद्धतीचं नव्हतं. माझे वडील सिनेमामध्ये होते 16 वर्ष, वेगवेगळे सिनेमा करत होते ते. पण कला हाही त्यांच्यातला गुण आहे. हो, त्यांच्यामध्ये असं दोघांच्यामधला गुण माझ्यामध्ये झिरपत आला, म्हणून आज मला आजचं जे काही माझं तुमच्या पुढे ओळख आहे ती मला मिळाली असं मी म्हणतो. पण आज मला इतक्या मोठ्या संस्थेने माझा सन्मान करावा याच्यासाठी मला आईवडिलांची आठवण खूप येते आहे. कारण म्हणजे त्यांना जाऊनही बरीच वर्ष झाली, पण तरी माझ्या मते आई आणि वडील हे आपल्या सोबत हे सतत असतात. आपण संपलो की ते संपतात, तोपर्यंत संपत नाहीत. त्यामुळे थोडंसं एक काय म्हणायचं त्याला की थोडंसं हां तसं मला होतं आहे. मला तर बघा, मी काय नट आहे ना, मला ती स्क्रिप्ट दिल्याशिवाय मला बोलता येत नाही. तर मला जर कोणी स्क्रिप्ट दिलं तर मी बोलतो. आत्ता मी बोललो, हे जरा जास्तच बोललो आहे. 1.5 तास झालेला आहे माझा. त्यामुळे सगळ्यांचे मी परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद प्रदीपजी. आता आपण प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करूया. लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष
श्रीयुत मुकुंद चितळे यांना मी विनंती करते डॉक्टर शुभांगी पारकर यांचा सन्मान करण्याचा. फुलांची अरेंजमेंट ही सुंदर फुलं माणिकताईंनी करून आणलेली आहेत. माणिक बोंद्रे नेहमीच फुलराणीसारखे वेगवेगळ्या सुंदर सुंदर फुलांचा तोहफा आपल्याकडे मिळत असतो सन्मानार्थींना. आता आपण डॉक्टर शुभांगी पारकर यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सन्मान सोहळा सुरू करूया. श्रीयुत अशोक डेरे. यांना शाल, श्रीफळ आणि मानपत्र सन्मानपत्र देऊन श्री मुकुंद चितळे यांच्या हस्ते श्रीयुत रवींद्र भिडे. डॉक्टर शुभांगी पारकर यांच्या हस्ते डॉक्टर रवींद्र भिडे यांचा सन्मान शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र. श्रीयुत विजय पंत वैद्य. श्रीयुत विजय पंत वैद्य यांचा सन्मान करतायत डॉक्टर शुभांगी पारकर. मानपत्र धन्यवाद शुभांगीताई. नंतर श्रीयुत प्रदीपजी वेलणकर. डॉक्टर पारकर यांच्या हस्ते सन्मानित श्रीयुत प्रदीप वेलणकर शाल, श्रीफळ आणि मानपत्र. वीरमाता अनुराधा गोरे.
वीरमाता अनुराधा गोरे यांचा सत्कार करत आहेत डॉक्टर शुभांगी पारकर. अनुराधाताई, आपल्याला मनोगत व्यक्त करायचं आहेच, आपण उत्सुक आहात, पण तत्पूर्वी आपल्या कार्याशी निगडीत अशी चाणक्य मंडळाच्या प्रार्थनेच्या कल्पनेतून स्फूर्ती घेऊन शब्दबद्ध केलेली ही कविता कवयित्री आहेत डॉक्टर रश्मी फडणवीस, संघ कार्यवाह. ही कविता सादर करतील मायाताई कुलकर्णी आणि प्रतिभा सराफ यांच्या दमदार आवाजात. हवी फक्त मन्मनी निर्माण शक्ती, नवी ध्येये आसक्त श्रवण भक्ती, अहंता गळावी कार्यास आरंभिता, तपस्येत तल्लीन आतून होता, प्रतिभेस स्वप्नानी आकार द्यावे, उरी उन्नयनाचे ओंकार गावे, उरी उन्नयनाचे ओंकार गावे. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला. नव्या भारताची स्वप्ने सजावी, नव्या भारताची स्वप्ने सजावी, मनी ठेवून तृप्तीत जगावे. हवी फक्त मनमनी निर्माण शक्ती, नवी ध्येये आसक्त श्रवण भक्ती, नवी ध्येये आसक्त श्रवण भक्ती, नवी ध्येये आसक्त श्रवण भक्ती. आता वीरमाता अनुराधाताई गोरे आपल्या सन्मानास उत्तर देतील. नमस्कार.
समोर सगळे बसलेले, मंचावरचे सगळ्यांना मी अभिवादन करते. आणि माया आत्ता जेव्हा म्हणत होती तेव्हा मला अविनाश धर्माधिकारी आणि त्यांच्या चाणक्य मंडळाबरोबरचे दिवस आठवले. आणि हवी फक्त उन्मुक्त हे सगळं आम्ही त्यांच्याबरोबर शिकलो. आणि त्याचं जे हवाई अश्रू उन्मुक्त मुक्ती वगैरे सगळं ते मला आठवलं. खूप बरं वाटलं. आता मी माझ्या मूळ विषयाकडे वळते. टिळक मंदिर म्हणजे वाटते पार्ल्यातली एक मातृतुल्य आणि पितृतुल्य अशी एक संस्था. तुमच्यासारखं मी म्हणणार नाही की मी आभार मानणार नाही, मी आभार मानणारच मानणार. कारण मला असं वाटतं की तुम्ही सगळे पार्लेकर आहात, पार्ल्यात जन्मलात वाढलात आणि पार्लं हे तुमचं मुख्य करून तुम्ही कार्यक्षेत्र निवडलं. माझी गोष्ट थोडीशी वेगळी होती. तरीसुद्धा मला वाटतं शहीद दिन जो साजरा होतो त्यावेळेला मी जस्ट सुचवायला आणि मग त्यावेळच्या कार्यकारिणीने त्याला सुरुवात केली. याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. मला पहिल्यांदा सांगितलं गेलं होतं की तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं बोलायचं आहे आणि म्हणून मला असं वाटलं होतं की आम्ही म्हणजे कोण आहोत सगळे. तर एका कवितेत तुम्ही बऱ्याच कवितेचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये एक कविता अशी आहे की भारतमात्रे पुत्र शहाणे अमित तुला लाभले, परी तुझ्या कुशीला जन्मली काही वेडी मुलं. तशी ही काही वेडी मुलं आहेत. मला वाटतं ह्या वेडेपणाला बहार येतो ते जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसं. आणि मग जेव्हा तुम्ही वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक होतात तेव्हा तर तो अगदीच बहार असा येतो. कारण हाताशी भरपूर वेळ असतो, जबाबदाऱ्या संपलेल्या असतात आणि मग तुमच्या वेळाला फाटे फुटतात. असंख्य मार्गांनी असंख्य दिशांनी तुम्ही तुमचं काम पुढे नेता अशी ही सगळी माणसं. असा जो खरं तर मगाशी त्यांनी उल्लेख केला की आम्ही काम करताना कोणाचीच अपेक्षा नव्हती की कोणीतरी असं करेल, पण मला असं वाटतं ही पाठीवर मारलेली थाप आहे. आणखीन आमच्याकडून अपेक्षा पण व्यक्त केल्या आहेत आणि त्याच्याहीपेक्षा मला पलीकडे जाऊन तुम्ही जे सगळे बसलेले आहात ना त्यांना माझ्या अनुभवावरून सांगते की तुम्ही पण सुरुवात करा रे. काहीच कठीण नसतं. काहीतरी वेगळा मार्ग निवडा. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. ती निर्माण शक्ती तुमच्यामध्ये असली ना की तुमचं आयुष्य गंगोघाप्रमाणे होतं. छोटीशी गंगोत्री जेव्हा ती बंगालच्या उपसागराला मिळते तेव्हा त्याला अनेक 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 फाटे फुटतात. तसं तुमच्या हातामध्ये भरपूर वेळ आहे. फक्त तुमच्या आवडीचं तुम्ही कार्यक्षेत्र निवडा. मी बऱ्याच वेळेला हे एवढ्यासाठीच सांगते की मागे तर अशी एक टूम निघाली होती किंवा एक सरकारची ती कंपल्शन होतं की व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायची आणि मग स्वतःच्या मग कोण मी काय क्लास शिकते लहानपणी आवडीनिवडी. मी म्हणते असं का बरं. तुमच्या आवडीनिवडी स्वतःच्या पलीकडे जेव्हा तुम्ही न्याल ना तेव्हा तुम्ही बरंच काहीतरी आपोआप वेगळं करत जाता. मला असं वाटतं की जसं टिळक मंदिर यांचं मला ऋण मानलं पाहिजे तसे माझे मिस्टर आणि माझा मुलगा त्यांनी मला कधीच बजावलं होतं की हे बघ तू तुझं घर शाळा याच्या पलीकडे खूप मोठं विश्व आहे. इंडस्ट्रीयल हाऊसेस कॉर्पोरेट वर्ल्ड याची ओळख पूर्णपणे वेगळं जग मला माझ्या मिस्टरांच्यामुळे बघायला मिळालं. ते शेअर मार्केटमध्ये आमच्या पारंपरिक व्यवसायामध्ये सासरे शेअर ब्रोकर होते आणि त्यामुळे कॉर्पोरेट वर्ल्ड काय असतं ते मी अनुभवलं. माझ्या मुलामुळे तर मला आणखीन वेगळं क्षेत्र मिळालं. आणि मी जेव्हा शाळेत जायला निघायला सुरुवात केली तेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली. मला तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटतं की नुसतं टी व्ही सिरियल किंवा करमणुकीचे कार्यक्रम याच्यापेक्षा जरा बाहेर डोकावलात तुम्ही भरपूर काही करू शकता. तुम्हाला असं करण्याला प्रेरणा मिळावी म्हणून आम्हाला कदाचित इथे बोलवलं असावं की अरे काहीतरी थोडंसं घ्या ना मुंगीसारखं आणि काहीतरी वेगळं करा. स्वतःच्या प्रोफेशनपेक्षा खूप काहीतरी वेगळं आपण करू शकतो. माझी कृतज्ञता मी व्यक्त कशी करणार. तर मला असं वाटतं की करोनाचा काळ हा माझ्यासाठी अगदी एक ब्लेसिंग काळ होता. कारण एक अशीच व्हॉट्सॲपवर म्हणजे तुमचे जसे व्हॉट्सॲपचे ग्रुप्स असतात तसे आमचे एअरफोर्स नेव्ही आर्मी वीर परिवार असे आमचे भारतभर पसरलेले त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत आणि अक्षरशः गुजरातपासून नॉर्थ ईस्टपर्यंत असंख्य सभासद आणि त्यांच्या असंख्य पोस्ट. जम्मू काश्मीर हेरिटेज ग्रुप वेगळा आहे, असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. अशा एका ग्रुपवरून मला एक राम प्यारी नावाची एक कथा वाचायला मिळाली. राम प्यारी जेव्हा होती तेव्हा कोणीच राजा दिल्लीच्या परिसरात उरला नव्हता आणि मग राम प्यारी गुर्जर आणि तिच्या साथीदारांनी मिळून जो लढा दिला मथुरा आणखीन काशी तिकडे आक्रांतांना पाऊल ठेवून दिलं नाही अशी ती कथा होती. आणि त्याच्यानंतर मी आमच्या वेटरन कर्नलला जेव्हा बोलले तर ते म्हणाले अरे मॅडम हम तो पैदाइशी
लढवय्ये आहे, तर त्यांनी मला लिस्ट पाठवली आणि मग माझे अज्ञात जे आपण इतिहास शिकतो तो चुकीचा शिकतो, आपल्यावर लादला गेलेला इतिहास आपण शिकतो. त्या इतिहासाच्या पलीकडे खूप इतिहास वेगळा आहे याची मला जाणीव झाली. आणि 6 व्हॉल्यूम्स एक्सपेक्टेड आहेत, जे की 2 व्हॉल्यूम्स प्रकाशित झाले. 3रा व्हॉल्यूम लेडी वॉरियर्स, म्हणजे आपल्याला ठराविक नावं माहीत आहे, जिजाबाई, अहिल्यादेवी, पण 143 ज्यांनी आक्रांतांचा पराभव केलेला आहे त्या मला मिळाल्या. तर ॲज अ टोकन ऑफ कृतज्ञता मी तुमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे आत्ता मी अनेक ठिकाणी याच विषयावर व्याख्यान देते. म्हणजे नाही, सैन्य खूप आहेत बोलणारे, आता झालेले आहेत, पण इतिहास ज्ञाताकडून अज्ञाताकडे, किंवा स्त्रिया, कोण म्हणतं स्त्रिया वॉरियर नव्हत्या, जखडलेल्या होत्या, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला मी जरूर येईन. म्हणजे तुम्ही माझा जो सन्मान केलात त्याचं एक, आपल्याकडे कसं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट असतं तसं माझ्याकडे आहे असं तुम्ही समजा. मला असं वाटतं की 5 मिनटं मला दिली होती, 5 मिनटं संपलेली आहेत. मी थांबते परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या विषयी, कारण मला वाटते जिथे जिथे मी जाते तिथे मी म्हणते की आमच्या वीरपरिवारांना कोणीतरी, जसं त्यांनी मगाशी ओळीत सांगितलं, पाठीवर हात ठेवून केवळ लढ म्हणा असं म्हणणारं हवं असतं. ज्या लोकांना अशी माणसं भेटतात ते वीरपरिवार उभे राहतात आणि आपापल्या परीनं खूप वेगळं कार्य करतात. ज्यांना असं कोणी भेटत नाही ते 4 आपल्या भिंतीमध्ये, कारण रोज नवीन बातमी येत असते. अश्वत्थामाची जखम जशी भळभळत असते तशी, म्हणजे उदाहरणार्थ कालच जम्मू काश्मीरमध्ये, किंवा ऐतिहासिक संदर्भ ज्या तऱ्हेने तुम्ही पॉलिटिक्स बघता त्याच्यापेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही पॉलिटिक्स बघतो. म्हणजे जेव्हा आपले म्हणतात कटेंगे तो बटेंगे, मला कटेंगे तो बटेंगेचा इतिहास आठवायला लागतो. असं असंख्य गोष्टी, POKचे लोक मागणी करत आहेत, मग ते खरोखरी योग्य आहे की नाही, मग POK खरोखरी आला तर काय होईल, अशा असंख्य गोष्टी, वेगवेगळे आयाम आमच्या डोळ्यासमोर येतात. कारण आमचं विश्व थोडंसं वेगळं असतं. सैन्यामधला एक गुण सगळ्यांनी घ्यावा असं मला नेहमी वाटतं. म्हणजे विनय जाऊन इतकी वर्ष झाली तरीसुद्धा त्याचे कोर्समेट, बॅचमेट, सैन्यातला कोणीही आपला मानतो, ओळख ठेवतो, फोन करतो. माझी म्हणून फोन आला की ओळखावं, की विनयला न ओळखणारा पण कोणीतरी विनयच्या युनिटमधला आहे. आपण मात्र आपल्या शेजाऱ्याशी सुद्धा काही वेळेला आपल्याच याच्यात गुंतून जातो. मला असं वाटतं की देवाने माझ्यावर सोपवलेलं हे काम होतं ते मी माझ्या परीनं करते आहे, आणि जोपर्यंत देवाची इच्छा आहे तोपर्यंत मी करत राहीन. मात्र सगळ्यांच्या वतीनं मी एक आशीर्वाद तुमच्याकडे मागते की, म्हणजे विनयचे बाबा जेव्हा गेले तेव्हाही ते 4 कंपनींवर नॉमिनेटेड डायरेक्टर होते, आणि ही वॉज ॲक्टिवली डीलिंग इन शेअर मार्केट. विनयचं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना जसं काम करता करता देवाचं आमंत्रण आलं, अचानक जावं लागलं, तसंच तुमच्या कृपेने, आशीर्वादाने मला जेव्हा केव्हा या जगाचा निरोप घ्यायची वेळ येईल तेव्हा अशीच संधी देवाने मला द्यावी, अलगद उचलून न्यावं. आय एम रेडी टू समर्पित त्याच्या पायापाशी होण्यासाठी. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद अनुराधाताई. आता प्रमुख पाहुण्या डॉक्टर शुभांगी पारकर, आपण सर्व त्यांना ऐकायला आतुर आहातच. त्यांना मी विनंती करते, एक विद्यमान व्यक्तिमत्व डॉक्टर शुभांगी पारकर. नमस्कार. श्री मुकुंद चितळे अध्यक्ष, मॅडम रश्मी फडणवीस, महेश काळेजी, आणि माझ्या स्नेही मॅडम नीलम, आणि सगळ्यांची कारदाळकर सर, आणि मी ह्या सगळ्यांचीच नावं घेणार आहे. अत्यंत आम्ही एल्डरली म्हणत नाही, आता मी KM पहिल्यांदा जे देशातलं एल्डरली क्लिनिक चालू केलं होतं. दॅट इज द फर्स्ट क्लिनिक विच वी स्टार्टेड इन KM. कारण तेव्हा ही 1992ची गोष्ट आहे. तेव्हा भरपूर एल्डरली पेशंट यायला लागले होते. तेव्हा आम्ही मेडिसिन, सॅकॅट्री अशा ग्रुपने मिळून चालू केलं होतं. इव्हेंच्युअली आपण त्यांना सिनियर सिटीजन म्हणतो. आता मी वेदांतमध्ये आहे, KM GS मेडिकल कॉलेजमधनं. मी आदिवासी इलाक्यात राहते. आज उशीर व्हायचं कारण म्हणजे मी पालघरवरनं आले.
परवा मी पालघरवरनं घरी आले तेव्हा मी दुपारी 2ला कारने आले आणि रात्री 2ला घरी पोचले. काहीतरी वेगळं आहे, म्हणजे मी पण आता सिनियर सिटीजनच आहे. KMची नोकरी सोडल्यानंतर मला वेदांतामध्ये त्यांनी बोलवलं पुन्हा डीन म्हणून. मला काही डीन करायचं नव्हतं. KMमध्ये भरपूर केलं होतं मी, डोक्याला त्रास असतो. पण तिथे गाव आहे अत्यंत आणि ट्रायबल विलेज आहे म्हणून मी तिथे गेले आणि आय एम हॅपी इन स्पाईट ऑफ ट्रॅव्हलिंग टू मच अनप्रेडिक्टेबल टाईम. आणि म्हणून आम्ही त्यांना काय म्हणतो माहिती आहे का, आम्ही त्यांना अत्यंत हुशार माणसं म्हणतो, अनुभवी हुशार माणसं. आता माझ्या डिपार्टमेंटमध्ये कोणी एल्डरली आलं असं म्हणत नाही. ते सांगतात की मॅडम नेक्स्ट क्लायंट कोण आहे, अत्यंत हुशार अनुभवी माणसं आहेत. तर मला असं वाटतं वी आर हॅपी कॉलिंग. आम्ही काही अमेरिकन नाही. माझी PhD स्वित्झर्लंडची युरोपियन आहे. आपण कधी नवीन नावं शोधून काढत नाही. पण मला असं वाटतं आय थिंक वी शूड फील गुड अबाउट वॉट वी डू. आणि ज्येष्ठ नागरिक तर आज जगावर राज्य करून आहेत, आपल्या देशातही आणि अमेरिकेतही. ओके, सगळीकडेच ज्येष्ठ नागरिक आहेत. तो दबदबा आहे, म्हणजे की तरुणांनी फार काही आपल्याला ऑरा दाखवायची गरज नाही, ॲटिट्यूड दाखवायचा गरज नाही. पुरं जग इज कंट्रोल बाय ज्येष्ठ नागरिक. ओके, सो आय थिंक वी शुड बी हॅपी अबाउट इट. आणि इथे मला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की तुम्ही आईचं नाव घेतलं. मी ना तिथे गेलेली आहे जिथे गोशाळा आहेत. संध्याकाळी 5 नंतर मी फिरायला जाते. चालता चालता आता इथे कसं रिक्षा ठोकते की काय, गाडी ठोकते की काय, आपल्याला रस्त्यावरनं बरोबर सांभाळलं पाहिजे. आता मला माहिती आहे की डॉक्टर असल्यामुळे फिमर फ्रॅक्चर होऊन चालत नाही, पेल्विक फ्रॅक्चर होऊन चालत नाही. सो आय एम केअरफुल. आणि मी ते व्यायाम पण सुरू केले आहेत की जिथे आपले पेल्विक मसल स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत, आपले थाय मसल स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत. म्हणून मग मी चालताना पण गंमत असते. असं चालता चालता बाजूने एक म्हशी चालते, मग बाजूने अचानक बैल चालतो, मग बाजूने अचानक गाय चालते. आय थिंक इट इज सच अ ब्युटिफुल वर्ल्ड. समोर डोंगर असतात आणि मग हिरवाई असते. आणि माझे वेदांत मेडिकल कॉलेजचे स्टुडंट GS सारखे नाही आहेत, ते थोडे मजा करतात. मध्ये 2-3 साप आलेत बरं का, आणि विषारी साप होते. ओके, आणि त्यातले 2 साप डान्स करत होते. आता डान्स करताना फार कमी वेळ आपल्याला बघतो, तर ही माझी तल्लकपूर्वक शूटिंग करत होते. आणि मी मुंबईत होते आणि त्यांनी मला शूटिंग पाठवलं. मी घाबरले, ही पोरं अजून काही त्याच्यामध्ये उडी मारू नये. तर अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे. ताडी हा तिकडचा अन्नपदार्थ आहे. म्हणजे की तिथे मला म्हणजे की मी ड्रग डी ॲडिक्शन सेंटर KAमध्ये चालवलं. एका बाजूने एम्स दिल्ली आणि इकडे KM. आता इथे काय करायचं मला कळत नाही, कारण इथे जन्मलेल्या मुलाला पहिलं तोंडाला ताडी लावतात. ताडीने जगात स्वागत होतं. ओके, आणि ताड्याच असं सगळीकडे ती माटली असतात. आणि इथे मृत्यूनंतरही ताडीच वाजतात. सो फ्रॉम बर्थ टू डेथ देर इज अ ताडी. मला कळत नाही की मी आता इथे व्यसनमुक्ती कशी करणार, बिकॉज इट इज अ कल्चर. आणि मी आता सगळी लग्न अटेंड केली. तिथे एल्डरली लेडी असते, अतिशय हुशार लेडी, पण ती पण ताडी घेऊन काय सुंदर डान्स करते. म्हणजे मला वाटलं की मी पण थोडीशी ताडी घेऊन डान्स करावा क्या, कारण की आय थिंक इट्स लाईक दॅट. तर तिथे आय थिंक लाईफ बदलतं. आणि तुमच्या सगळ्यांच्या आठवणी टेल्स मी तुमचे ग्रे सेल्स मस्त आहेत. आणि इथे मला एक सांगायचं आहे, म्हणजे की डॉक्टर असल्यामुळे सोडून ये ना संधी. तुम्ही मसल डेव्हलप करायला काय करता, व्यायाम करता, राईट. ॲब्सोल्यूट व्यायाम करता. म्हणजे की डंबेल घ्या, आजकाल पायाला पण वजनं लावा, हे सगळं करायला पाहिजे, बिकॉज आपला बॅलन्स जाता कामा नये. पण द ब्रेन इज द ब्युटिफुल मसल. आणि आता असं आलेलं आहे की तो न्यूरोप्लास्टिक आहे. पूर्वी आम्ही म्हणायचो की ब्रेन एकदा डेव्हलप झाला की झाला, पुढे काही त्याचं होत नाही, म्हणजे मग आपण होपलेस असायचो, अजून काय करायचं आहे. पण ब्रेन जितकं तुम्ही त्याला कामाला लावाल तितका तो स्ट्रॉंग होणार. सो डोंट फॉरगेट द वर्ड न्यूरोप्लास्टिक, म्हणजे रेझिलियन्स. ब्रेन जो आहे
तो आपला जेवढा असेल तेवढा, सेल गेले तरी जेवढा असेल तेवढा त्याच्याकडनं काम करायचं. आणि अनुभवी हुशार माणसाने हे नक्की लक्षात ठेवायचं आहे, ब्रेन शूड रन अँड वी मस्ट एन्जॉय. आता मी तुम्हाला सांगते, मी खूप एन्जॉय करते, कारण मला माझे कलिग्स आहेत जे सगळे रिटायर्ड झालेत ना, ते म्हणतात की ही बाई वेडी आहे. एका बाजूला तिने GS मेडिकल कॉलेजमधनं आरामात बसायचं आणि करोनामध्ये आरामातच बसलेलं, कारण माझं रिटायरमेंट केमची जस्ट करोनाच्या आधी झाली. सो इट वॉज दॅट टाईम आणि आय एम अ ॲनिमल लवर. तर मी त्या गोशाळेत जाते आणि 11 सप्टेंबरला त्या गोशाळेतल्या राधाराणी नावाच्या गायीने एका मुलीला जन्म दिला, म्हणजे बछडीला जन्म दिला. आणि मला त्या लोकांनी विचारलं नाव काय ठेवायचं. आता ह्या सगळ्या बछड्यांची नावं तुम्हीच ठेवणार. तर मला अचानक काही सुचलं नाही, पण जेव्हा सुचलं ना तेव्हा ते अमूल्य होतं. मला माझ्या आईचं नाव सुचलं आणि मी त्या बछडीचं नाव ठेवलं कालिंदी. आणि ती आता उड्या मारत फिरत असते. मी रोज जाऊन तिला पाहते. ओके, मग रंगादेवी आली, तिला बछडा झाला, मग त्याचं नाव मी वामन ठेवलं. आता दुसऱ्या बछड्याची मी वाट बघते, माझ्या वडिलांचं नाव ठेवीन. आय थिंक लाईफ कॅन बी मेड ब्युटिफुल. ओके, आणि आपण ते कसं ब्युटिफुल करावं हे आपल्यावरती अवलंबून आहे बेसिकली. आता मी योगा शिकवताना सुद्धा लोकांना हेच सांगते, मी योगा पण शिकले. कारण असं आहे की जितकं तुम्ही शिकाल आणि जसं तुम्ही शिकाल यू विल मेक हा गतिशील होईल ऑर्गन. त्याच्यामुळे अल्टिमेटली मार्क ट्वेन म्हणतो की वृद्धत्व म्हणजे काय, त्याला काही अर्थ नाही आहे जर तुम्ही वयाला फार महत्त्व दिलं नाही तर इट डझंट मॅटर टू एनीबडी. ओके, म्हणजे अमेरिकन लोक जे असतात ना ते तुम्ही एलिझाबेथ टेलर म्हणा किंवा कोणी म्हणा, दे स्टार्ट लुकिंग यंग, दे ट्राय टू लुक यंग. मग मला कळत नाही की आपल्या इकडच्या बायका त्यांना इतकं घाई काय असते आजी म्हणून घ्यायची. ओके, सो आय थिंक वी शुड गो स्लो अबाउट लाईफ. वी मस्ट एन्जॉय. आणि आपण सगळे जे आहेत तर वन थिंग विच ऑल ऑफ यू इन्क्लुडिंग मी वी मस्ट रिमेंबर दॅट वी हॅव डन, आपण कष्ट केलेत आणि जे मिळवलेलं आहे ते आपल्या ब्रेनने आपल्याला साथ दिल्यामुळे मिळवलेलं आहे. म्हणून आजसुद्धा लोकांनी म्हटलं आपण अत्यंत आगाऊ आहेत, म्हणजे मला कधी कधी म्हणतात ओके आय एम आगाऊ प्रोफेसर, कारण पण तरी त्याने तसं म्हटलं तरी आपण जे केलं आहे त्याचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. आय थिंक दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. लेट अस नॉट डिव्हॅल्यू की आपण अनुभवी हुशार नागरिक असताना आपण कुठेही कमी पडणं अजिबात गरजेचं नाही. आता मजा असते माझी, मी तिकडे चक्क ट्रायबल लोकांचं जेवण करायला शिकले आणि आय रिअलाइज ते इतकं सुंदर हेल्दी जेवण बनवतात जे आपल्याला येत नाही. कारण की ते खूप हेल्दी आहेत. 80 वर्षाचा जो माणूस आहे ना तो माझ्यापेक्षा हेल्दी दिसतो, म्हणजे की खरं सांगते मी. आणि दिस इज हेल्दी बिकॉज दे वॉक. त्यांना तिकडे मिळत नाही ना, तिकडे आजही मुली 4-4 किलोमीटर चालून शाळेत जातात. आश्रमशाळेमध्ये आता मी इंग्लिश शिकवायला जाते, संध्याकाळी वेळ असतो म्हणून. पण आय थिंक दे डोंट थिंक की 10 वर्षांनी मला 7 करोड मिळवायचे आहेत, असं नाही आहे त्यांचं. फॉर देम टुडे आय विल लिव्ह द बेस्ट, आय विल स्लीप पीसफुली, टुमॉरो आय विल गेट अप अँड डू वॉट. ओके, म्हणजे मला सुरुवातीला मला वाटतं आपण मूर्ख आहोत की काय असं मला वाटायला लागलं. आपण शिक्षण घेतलं आहे, मला असं वाटायचं की या लोकांना आयुष्याबद्दल व्हॅल्यू नाही की काय. असं माझा ड्रायव्हर आहे तोही ट्रायबल आहे. मी म्हटलं अरे तू पुढे शिकला का नाही, तुम्हाला असं पुढे, म्हणजे मला जास्त नव्हतं म्हणायचं, त्यांना वाईट वाटेल. पण देन दे डोंट थिंक ऑफ टुमॉरो. वी मस्ट थिंक ऑफ टुमॉरो बट नॉट अनकंट्रोलेबली. आपण कसं असतं, म्हणजे मला आता असं वाटतं की मी इतकी पेचात पडलेली बाई होती. लेक्चरर झालं तेव्हा MPSCमध्ये असोसिएट प्रोफेसर केव्हा होईल, पटकन प्रोफेसर केव्हा होईल, पटकन अकॅडेमिक डीन केव्हा होईल, पटकन रिसर्चचं हे अवॉर्ड मिळेल की नाही. आणि कष्ट केले, प्रचंड कष्ट केले, पण त्यावेळेला आतमध्ये हृदय जे आहे ना ते फार त्रासदायक झालं असेल. त्याच्यामुळे मी आता भरून काढते, उत्तम ऑक्सिजन आहे, उत्तम प्राणायाम करते. आणि मला माहिती आहे की ब्रेन स्ट्रेसने जास्त डिजनरेट होतो. सो वी हॅव टू गिव्ह ॲडेक्वेट इनफ स्ट्रेस.
म्हणजे त्याच्या पलीकडे स्ट्रेस नाही द्यायचा. तो एक छान ग्राफ असतो की आपल्याला इतका स्ट्रेस आवश्यक आहे, जसा परीक्षेला अभ्यास करण्यासाठी परीक्षेचा स्ट्रेस आवश्यक आहे, पण त्याच्या पलीकडे स्ट्रेस गेला की लक्ष उधळलं, ओके, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. सो द ब्रेन डझंट लाईक स्ट्रेस. तो असा माणूस आहे माहिती आहे का आपला अवयव, की त्याला नाही आवडत तुम्ही फार चिडवाचिडवी केली, फार त्रास दिलं. तर आय थिंक द बेस्ट थिंग विच वी हॅव टू टेक केअर अगदी लविंगली इज अवर स्वीट हार्ट म्हटले, हार्ट खाली आहे, पण अवर स्वीट हार्ट डार्लिंग ब्रेन. ओके, आय थिंक वी मस्ट लव दॅट, वी मस्ट लव अवर ब्रेन. बाकी सगळे डार्लिंग अराउंड असतात, आपल्याला त्यांच्यावर प्रेम करण्यावाचून पर्याय नसतो हां. आय मीन ॲज अ सायकॅट्रिस्ट आय एम टेलिंग यू दॅट. बट there is something which all of us can do today as ज्येष्ठ दिवस आहे. So we should love ourselves and we should do what we want to do. आयुष्य एकच आहे. पुढच्या जन्मामध्ये मी माकड होणार की गाढव होणार मला माहीत नाही, पण या जन्मामध्ये एकच आयुष्य आहे. सो डू वॉट एव्हर बेस्ट यू थिंक. तुम्हाला आवडलेली एखादी डिश खा, कधी चिटिंग करा तुम्ही. आय मीन चिटिंग करायला तेव्हाने कृष्ण तर चिटिंग करणाराच होता, अँड आय एम ए कृष्ण भक्त. तर मी सांगते काय झालं, यू नो, बेसिकली. सो आय थिंक आपण चीट करून एन्जॉय करू शकतो. सी, जोपर्यंत आपण दुसऱ्याचं नुकसान करत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकतो. यू अंडरस्टँड दॅट. सो वॉट आय मीन इज एन्जॉय लाईफ. यू नो, दॅट इज द ओनली थिंग. जस्ट एन्जॉय लाईफ. आता मी जाऊन तो ऋषभ एवढा मोठा बैल आहे, त्याच्या मागे मी लपले तर कोणाला दिसणार पण नाही, पण आता तो माझं फ्रेंड आहे हो, त्याचं जे हे आहे ते एवढं मोठं आहे, पण मी एवढे मोठे बैल आयुष्यात पाहिले नव्हते कधी. बट इट इज सो स्वीट. तिकडे गेलं की ते धारोष्ण दूध प्यायला देतात. माझ्या आयुष्यात मुंबईत मी धारोष्ण दूध प्यायलेले नाही. यू अंडरस्टँड दॅट. आणि इतकं सुंदर घरात बनवलेलं तूप, रवाळ तूप, इतका सुंदर स्मेल त्या टोकापर्यंत येतो, असं तूप पण मी कधी खाल्लं नव्हतं. सो आय थिंक बट आय एम फॉर्च्युनेट. मला असं म्हणायचं आहे की मला माझ्या आयुष्यात जे हवं ते मिळालं, मी कष्ट केले, पण स्टील रिटायरमेंटनंतर दुसरा तेवढाच उपयुक्त चान्स मिळणं इज केवळ परमेश्वराची कृपा आहे. आणि आय एम ग्रेटफुल. सो लेट अस बी ग्रेटफुल टू हिम फॉर गिविंग गुड लाईफ. आणि जर तुमचा ब्रेन छान आहे तर तुम्ही परमेश्वराचे रोज एव्हरी सेकंड आभार मानलेच पाहिजेत, बिकॉज दॅट इज द गिफ्ट. दॅट इज द गिफ्ट जी अमेरिकेनं नाही. अमेरिकन अल्झायमर करून रडतात. आपल्याला अल्झायमर नको व्हायला. आपल्याला जे होतात ते जीवनशैलीविषयक, म्हणजे आपला हायपरटेन्शन असतं, डायबिटीस, ब्लड शुगर असतं, त्यांनी आपण आपल्या ब्रेनला त्रस्त करतो. सो वाय शुड वी डू दॅट. म्हणजे एखादा लाडू कमी खाल्ला तर चालेल, साखर कमी खाल्ली तर चालेल, यू नो. सो आय थिंक वी शुड टेक केअर ऑफ दॅट बेस्ट फ्रेंड. या वयामध्ये अजून काही बेस्ट फ्रेंड कोणी मिळत नाहीत. दिस इज द बेस्ट फ्रेंड, यू नो. सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड लिव्ह द फॅन्टॅस्टिक लाईफ. म्हणजे आजपर्यंत जे नाही केलं ते करा, ते सगळं करा. म्हणजे नथिंग एडिटेड, नथिंग एडिटेड. सो जस्ट एन्जॉय. आय बिलीव्ह दॅट्स अ लाईफ. आय एम हिअर द ब्लेस्ड वन, यू नो. आय फील आय एम अ ब्लेस्ड वन. सो म्हणजे की कष्ट होते, आय लॉस पीपल, पण मी ॲनिमल लवर असल्यामुळे मला आता तिकडे काय, माझ्याकडे कुत्रे मांजरे जास्तीत जास्त असायचे, तिकडे गाई म्हैसी सगळे आहेत, यू नो. सो आय एम व्हेरी हॅपी. शेळ्या पण माझे स्टेटस बघतात ना ते लोक, मी शेळ्यांबरोबर फिरते वगैरे. तर माझे स्टुडंट ऑल ओव्हर आहेत KEMचे. त्यांना कळत नाही की मॅडम नक्की काय चाललं आहे की मॅडम तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये आहात की तुम्ही जंगलात आहात. आय सेड आय एम इन बोथ द प्लेसेस अँड आय एम enjoying the life. Okay, so the trendy word is enjoy the life. Enjoy it the way you want. आता कोणाची बंधनांची गरज नाही. Okay, so that's all what I wanted to say, and these are all worthy, हुशार, अनुभवी. आय थिंक सत्काराची खरंच सत्कार केले पाहिजेत, कारण की दे गिव्ह सो मच. मी जस्ट येण्यापूर्वी रिक्षामध्येच एक ऑल इंडिया रेडिओला एक रेकॉर्डिंग दिलं, तेव्हा मी त्यांना म्हटलं की व्हॉट डू दे हॅव डन फॉर अस अँड व्हॉट आय हॅव डन फॉर माय पिढी इज. त्यांना आम्हाला दिशा दिलेली आहे.
राइट. सो बनता है कि दे ऑल्सो मस्ट से गिव अस दॅट रिस्पेक्ट, दॅट केअर, दॅट लव. होता आहे, बनता आहे. कारण तुकाराम म्हणतात जग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आम्ही दिले, आता घ्यायची पण आमची वेळ आहे. आणि वी शुडंट फील आपल्याला असं वाटा कामा नये की का घ्यायचं. आय डोंट थिंक सो. आय थिंक इफ वी हॅव गिवन, वी हॅव राईट टू टेक ऑल दॅट लव, ऑल दॅट केअर. आणि गव्हर्नमेंटकडे अजून मागू शकतो आपण. तिकडे बसलेले ते सुद्धा अनुभवी हुशार लोक आहेत, ज्येष्ठच आहेत. सो त्यांनी आपली काळजी घेतलेली बरी. थँक्यू सो मच. मला वाटते मॅडमनी खूप छान सांगितलं. मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देते, हे जर सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर जरूर तुम्ही कॅप्टन विनायक गोरे फार्मवर या. गायी आहेत, फिश टँक आहेत, ताजे फिश मिळतील. झाडं जी तुम्हाला पाल्यात बघायला कधीच मिळाली नाही, चुकरासिया, पांडवबत्ती, नंतर कापुराचं झाड, अशी असंख्य झाडं तुम्हाला बघायला मिळतील. शेतात काम करायला मिळेल. आणि त्या म्हणाल्या तसं माझ्याकडे पण आत्ता माझ्या सासूची मी नावं ठेवली आहेत, आनंदी, यमुना. आणि हो, कारण माझ्या आईपेक्षा मला सासूची आठवण जास्ती येते. आणि छोटी आहे तिचं पावरी. आणि आत्ता गणेश चतुर्थीच्या दिवशी जो आला तसं गणेश नाव ठेवलं आहे. त्यांच्याबरोबर तुम्ही खेळा. अग्निपंखी माझ्या पक्षी भरपूर तिकडे येतात. आणि आता तिथे मिरचीची लागवड, पण झेंडू, असं बरंच काही तुम्हाला बघायला मिळेल, शेतीत काम करायला मिळेल. आणि त्या म्हणाल्या तसं, म्हणजे माझ्या दारावरून रिक्षाही जात नाही आणि बसही जात नाही. फक्त रस्त्याने येऊ नका, ट्रेननी आलात तर पटकन यायला होतं. अंधेरीला इथे बसलं की 2 तासात तिथे पोचायला होतं. मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन देते, खरोखरी तुम्ही एन्जॉय करा. त्या आत्ता म्हणाल्या तसं सगळं या, अगदी नक्की. मी कारण आम्ही दोघंही पालघर, त्याही पालघरच्या, मीही पालघरची, तिकडे घर बांधलं आहे. जरूर या. धन्यवाद शुभांगीताई. अनुराधाताई, आपल्या आमंत्रणाचा नक्कीच स्वीकार होईल. आम्ही दिलासातर्फे एक मोठी बस घेऊन आपल्या इथे येऊ आणि पालघरला जायचा आमचा विचार आहेच. नक्कीच. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय. अध्यक्षीय समारोप श्रीयुत मुकुंद चितळे साहेब. नमस्कार. एक 5 वाजता सुरू व्हायचा कार्यक्रम काही कारणाने थोडासा उशिरा सुरू झाला आणि आपण पार्ल्यातल्याच 5 ज्येष्ठ नागरिकांचा, जे आपल्यापैकीच आहेत, त्यांचा आपण सत्कार केला. लोकमान्य सेवा संघाचा एक 4-5 दिवसापूर्वी दुसराही एक कार्यक्रम झाला, जेव्हा आमचे प्रमुख पाहुणे पण काही कारणामुळे थोडेसे उशिरा आले होते. पण आम्हाला नेहमी असा अनुभव येतो की जेव्हा प्रमुख पाहुणे उशिरा येतात त्या कार्यक्रम अधिक रंगतो. कारण प्रमुख पाहुण्यांचं अतिशय छानपणे भाषण ऐकायला मिळतं. त्यांना येताना अशी मानसिक जाणीव असते की मी काहीतरी उशीर केला आहे, त्यामुळे मला आज बेस्ट दिलं पाहिजे. तर शुभांगीताई, आपल्याला इथे आम्ही बऱ्याच वेळा बोलवलेलं आहे. तुम्ही आमच्यासाठी भरपूर काम करता, आम्हाला जाणीव आहे. आणि तुमचं आजचं भाषण ऐकून मला वाटतं आज कार्यक्रम का केला होता याचं उत्तर प्रत्येकाला मिळून गेलेलं आहे. मला वाटतं याबद्दल सर्वात पहिले तुमचे प्रचंड मनापासून आभार. ज्या काही आपण गोष्टी ऐकल्या त्या काही मी परत उजळण्या नाही करणार, परंतु एक 5-1 मिनटं आपली घेईन. प्रदीपनी बोलताना नाट्यमहोत्सवाचा उल्लेख केला. नाट्यमहोत्सवाच्या माझ्या आठवणी एवढ्याच आहेत की मी तेव्हा दुसऱ्या एका संस्थेसाठी काम करायचो आणि नाटकांची तिकीट विक्री करायला पण मी बाजारात बसायचो. म्हणजे तेव्हा तिकीट विक्री करणं म्हणजे बाजारात टेबल खुर्ची मांडून बसायचं, लोक येऊन तिकीटं घ्यायची. आणि तो म्हटला की तो स्टेजपर्यंत जाऊन आत वळून बघत होता, पण मी नॉर्मली गेटशी उभा राहून मी लोकांना आत सोडत होतो. म्हणजे आलेल्या लोकांना बसवून देणं, इथपासून सर्व कामं करायची हौस होती. आणि मला वाटतं ती जी हौस होती ना, ती खरी सुरुवात असते. म्हणजे ज्या गोष्टी लक्षात राहते अशा असतात की तेव्हा आपल्याला ते आवडतं आणि आपण ते चांगलं म्हणून करतो, तर ते करत राहावं. आणि आत्ता जे शब्द वापरला शेवटी की एन्जॉय करा, तर एन्जॉय करा म्हणजे तरी काय करा, जे मनापासून आवडतं आणि जे दुसऱ्याला त्रास देत नाही आहे
अशा गोष्टी अवश्य कराव्या. दोन्ही गोष्टी मला वाटतं महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक ज्या व्यक्तींचा आपण मानसन्मान केला, सत्कार केला, त्याच्यात भूमिका काय. आणि मला वाटतं अनुराधाताईंनी एकदा बोलता होता विचारलं असं नाही म्हणणार, पण त्या म्हणल्या होत्या की अपेक्षा काय. तर संस्थेची अपेक्षा एवढीच असते की इतकी माणसं समाजात काम करत असतात की सत्कार खरं तर पुष्कळ लोकांचा करायला पाहिजे, पण किती लोकांचा करणार. मग ज्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले, प्रत्येक वेगळ्या क्षेत्रात काम करणारे अशा लोकांना निवडून एक उदाहरण म्हणून समोर ठेवावं की ते उदाहरण बघून प्रत्येकाला मनापासून वाटलं पाहिजे की अरे मी पण काहीतरी करू शकतो किंवा करू शकते. मला वाटतं मुख्य उद्देश अशा कार्यक्रमाचा तो आहे. 5 व्यक्ती ज्यांचा सन्मान केला त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर आहे, परंतु हा व्यक्तीचा सत्कार नसून हा वृत्तीचा सत्कार आहे. वृत्ती काय आहे तर जे मला आवडतं, जे मनापासून मी करणार आहे आणि त्या पूर्ण ध्येयाने करणार आहे. आता जर आपण प्रत्येक माणसाकडे बघितलं तर प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, परंतु त्यांना जे पटलं, त्यांना जे रुचलं आणि त्यांना जे जमलं ते त्यांनी मन आतमध्ये ओतून काम केलं. आणि ही जी वृत्ती आहे ना, ज्याला आपण विजिगीषू वृत्ती म्हणू शकतो, की कुठेही प्रयत्न करून मला शर्यतीत भाग घ्यायचा आहे, शर्यत वाईट पद्धतीची नाही, चांगल्या पद्धतीत भाग घ्यायचा आहे आणि मला यशस्वी व्हायचं आहे, ही जी शर्यत आहे. आजकाल शर्यत शब्द वापरला तर बऱ्याच वेळा त्याचा उलटा अर्थ धरला जातो की तुम्ही शर्यतीत आहे म्हणजे तुमचा वर्क लाईफ बॅलन्स नाही का वगैरे, असे जे नवीन शब्द आलेले आहेत. तर म्हणून वर्क लाईफ शब्द हा जो आहे ना तो अतिशय वाईट अर्थाने सध्या वापरला जातो. तुमच्या वर्कमध्ये पण लाईफ पाहिजे आणि तुमच्या लाईफमध्ये पण वर्क पाहिजे. हे ज्यांना जमतं ते काम बरोबर करू शकतात. ज्यांना हे जमत नाही ते नुसत्या चर्चा करत राहतात आणि चर्चा करून फक्त दुसऱ्याला काहीतरी सांगत राहतात, माहिती देत राहतात किंवा टीका टिप्पणी करत राहतात. आत्ता कुठेतरी असा वेडाचा पण उल्लेख झाला आणि म्हणून बाबासाहेब पुरंदरेंची आठवण होते की त्यांनी असं एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे की फक्त वेडी माणसंच इतिहास घडवतात. इतिहास घडवायचा तो वेडं व्हायला लागतं आणि मग आपल्यासारखी माणसं तो इतिहास वाचत राहतात. तर असं कुठल्या तरी ध्येयासाठी, कुठल्या तरी कामासाठी आपण कसे वेडे होऊ शकू याचा विचार समाजात आणणं, यासाठी आजचा कार्यक्रम. प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी उद्देश असतो. कुठलीही गोष्ट सहजपणे उगाचच केलेली नसते. एखादा कार्यक्रम करताना त्याला भरपूर मेहनत असते, ती शाखा त्यासाठी काम करत असते आणि त्या काम करण्यातनं कार्यक्रम समोर येतो. पण त्यातला उद्देश अगदी स्वच्छ असतो की समाजामध्ये अशा वृत्तीने काम करणाऱ्या माणसांची जी संख्या आहे ती वाढली पाहिजे. जे वाईट आहे त्याबद्दल वाईट बोलण्याची हिंमत वाढली पाहिजे आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची पण वृत्ती निर्माण झाली पाहिजे. समाज जो बिघडतो, थोडंसं इंग्रजीमधलं वाक्य आहे की सोसायटी इज नॉट डिस्ट्रॉईड बाय रास्कल्स, इट इज डिस्ट्रॉईड बाय कॉमन पीपल हू डू नॉट रिॲक्ट टू अ बॅड सिच्युएशन. रस्त्यातनं जाताना काहीतरी वाईट दिसतं आहे म्हटलं तर आपण त्याच्याबद्दल काही बोलत नाही. आपण म्हणतो जाऊन दे, मला काय करायचं आहे, आणि आपण बाजूला होतो. मला वाटतं इथूनच समाज हळूहळू बिघडायला सुरुवात होतो. ही बिघडण्याची क्रिया जर कमी करायची असेल तर सामाजिक संस्थांनी आज समोर येणं आवश्यक आहे आणि तशा प्रकारे समोर येऊन चांगली उदाहरणं समोर आणून हे लोकांनी करावं, यासाठी असे कार्यक्रम असतात. थोडंसं लक्षात राहणं या असा उल्लेख निघाला, एल्झायमरचा उल्लेख निघाला. तर मला शिकवायला सिडलॅम कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते, त्यांचे एक मित्र आले उदय साठे म्हणून, मला त्यांची आठवण झाली. एक प्रोफेसर केळकर म्हणून आम्हाला शिकवायला होते. ते आता एक 5 वर्षापूर्वी पार्ल्यात आले, तुम्ही त्यांना मी सहज भेटायला बोलावतो. वय वर्ष 85. त्यांनी माझं ऑफिस वगैरे बघितलं आणि मी त्यांना म्हटलं सर बसा म्हणून. मला म्हटले तू वाचतोस काय सांग मला. मी आपलं सांगितलं, म्हटलं मी इन्कम टॅक्स वाचतो, कंपनी ॲक्ट वाचतो. ते म्हणे ते तुझ्या पोटासाठी वाचतोस, ते सोडून दुसरं काय वाचतोस ते सांग. आणि मग त्यांना काही पुस्तकांची नावं सांगितली, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना पटलं की हा माणूस अजून जिवंत आहे. शिक्षकाची आपल्याकडे बघण्याची वृत्ती कशी असते हे बघण्यासारखं आहे. हे जस्ट 6 किंवा 7 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. म्हणजे ते मला सिडलॅम कॉलेज असताना शिकवायला होते. ते माझे शिक्षक होते, त्यानंतर मी तिथे शिकवायला होतो, माझे कलिग पण होते. पण भेटल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न होता तू काय वाचतोस ते सांग. मला वाटतं असा प्रश्न आपणहून विचारणारे शिक्षक असणं आणि त्यांना आपण तोंड देऊ शकणं हे पण आपलं नशीब आहे.
आणि मग त्यांनी सांगितलं, मग थोडासा धीर माझा पण शेकल. मी त्यांना सरांना विचारलं, म्हटलं सर तुम्ही काय वाचता ते सांगा. वय वर्ष 85. थांब म्हणे सांगतो आता. हे म्हणे बरेच लोक म्हणतात ना की 80 नंतर लक्षात राहत नाही वगैरे, हे खोटं आहे. म्हटलं सर असं काय बोलता, सगळे म्हणतात 80 नंतर लक्षात राहत नाही. मी म्हणे गेले 5 वर्ष रोज नवीन नवीन आपल्या ज्या जुन्या संज्ञा आहेत, सूत्र आहेत, आपली जी जुनी उपनिषदं ज्या गोष्टी आहेत ते आणतो विकत. रोज ठरवून 7 किंवा 8 पानं आठवड्यावर वाचतो. 8 दिवसांनी ते बंद करतो आणि स्वतःची स्वतः परीक्षा घेतो की मला हे पाठ येत आहे की नाही. आणि मला म्हणे बऱ्यापैकी यातली बरीचशी सूत्र संपूर्ण पाठ आहेत. आणि त्यांनी मला म्हणून दाखवायला सुरुवात केली. म्हटलं हो सर मला नाही बाहेर. तेवढे नाही, पण मी तुला म्हणून दाखवतो की मी खणतोय ते खरं आहे की नाही. त्यामुळे आपण ज्याला अल्झायमर म्हणतो किंवा ज्याला आपण विसरणं म्हणतो, ही विसरणं क्रिया, जसं शुभांगीताईंनी सांगितलं की हा जो वर भेजा ठेवलेला आहे, भेजा शब्द माझा झाला, परंतु जो मेंदू आहे त्या मेंदूचा आपण वापर किती तल्लखपणे आणि किती सुलभपणे आणि किती अधिकपणे करू, त्याच्यावर तो आणखीन वाढत राहील की नाही, ही मला वाटतं क्रिया असते. आणि ती क्रिया आपण जर चालू ठेवली तर आनंद शेवटी आपल्यालाच आहे ना. हा जो आनंद आहे तो स्वतःलाच आनंद आहे की मी काहीतरी चांगलं करतो आहे किंवा मी चांगलं करते आहे, आणि ते करण्यासाठी मी जे काय करतो आहे अशी वृत्ती अधिकाधिक लोकांकडे निर्माण व्हावी, यासाठी मला वाटतं असे कार्यक्रम असतात. शुभांगीताई येणार म्हणून म्हटलं सायकियाट्रिक डॉक्टर आहेत, त्या नॉर्मली त्या मनाबद्दल बोलणार, बुद्धीबद्दल बोलणार, आणि म्हणून मी काल जरा मनाचे श्लोक वाचायचा प्रयत्न केला. आणि मनाच्या श्लोकात 1-2 श्लोक मला असे योग्य वाटले की जे आजच्या कार्यक्रमाला बरोबर राहतील. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मला वाटतं मनाचे श्लोक आपण प्रत्येकाने लहानपणी वाचले असतील, पाठ केले असतील, शाळामध्ये परीक्षात म्हणा किंवा अभ्यास घेऊन पुस्तकं पण मिळवली असतील, पण त्याचं वाचन करून त्याचं आपण जीवनात आकलन करून त्याचं इम्प्लिमेंट करू शकतो, हे जर मला आपण लक्षात घेतलं ना तर असले जे श्लोक आहेत त्याचा भरपूर आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणखीन एक श्लोक चांगला आहे. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना शिकवू पुढीलांसी, अहमभाव जो राहिला तुझ पाशी. मला वाटतं हे जे वाक्य आहे ना शेवटी, अहमभाव जो राहिला तुझ पाशी, हे अतिशय सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे. आणि तिथून मी संस्था या विषयाकडे वळतो. एखादी संस्था ज्या काम करते आणि संस्थेला 100 वर्ष होतात, 101 वर्ष होतात, 102 वर्ष होतात, जशी या संस्थेला झालेत, आणि मग ते मागची पुंड्याई म्हणून संस्था पुढे चालू असते. तर अशी संस्था चालू राहू शकते का? तर उत्तर स्वच्छपणे नाही असं आहे. ज्या संस्थेत जिवंत प्रवाह राहील, ज्या संस्थेमध्ये माणसं नवीन नवीन येत राहतील, ज्या संस्थेमध्ये आजच्या काळानुसार काहीतरी बदल करण्याची इच्छा राहील, वृत्ती राहील आणि प्रवृत्ती राहील, तीच संस्था आपलं पाळंमुळ टिकून देऊ शकते. आणि म्हणून मला दुसऱ्या एका चांगल्या गोष्टीची आठवण झाली की जी अतिशय महत्त्वाची आहे, की जेव्हा सामाजिक संस्था आपण म्हणतो तेव्हा संस्था थोडीशी अडचणीत कधी येऊ शकते. वेगळ्या पद्धतीने सांगायचं की संस्था चांगली चालली म्हणजे नुसते कार्यक्रम केले, भाषणं केली म्हणजे संस्था चालली नाही. त्या कार्यक्रमातून ज्या समाजासाठी आपण कार्यक्रम करतो त्या समाजामध्ये त्याचा वापर किती झाला आणि त्याच्यामुळे तिथे फरक किती पडला, याच्यामुळे ती संस्था योग्य आहे की नाही ठरलं जातं. हल्ली त्याला मोठ्या भाषेत त्याला सोशल इम्पॅक्ट ॲनालिसिस वगैरे म्हणतात. त्याचे कसं इम्पॅक्ट मोजायचा याचे कोर्सेस पण आलेले आहेत, तो विषय एक वेगळा आहे. पण म्हणून मला एक दुसरी आठवण झाली की एखादी संस्था ठीक राहत नाही याचं युनिट ऑफ मेजरमेंट काही आहे का? तर ते 2 साध्या भाषेत सांगितलेलं एक युनिट ऑफ मेजरमेंट आहे की ज्या संस्थेमध्ये कम्फर्ट लव्हिंग कॅडर आणि स्टेटस कॉन्शियस लीडर्स होतात, ती संस्था कालांतराने लयाला जाते. वाक्य फार मोठं आहे, परंतु ज्या ज्या संस्थेमध्ये, आणि हे नुसतं सामाजिक संस्थाला नाही, हे मला वाटतं आपण ज्या व्यवसायात आहोत त्या प्रत्येक व्यवसायाला लागू पडेल. कुठल्याही जिथे समूह म्हणून एकत्र येतो आणि कोणीतरी काहीतरी करावं अशी अपेक्षा असते,
त्या कुठल्याही ठिकाणी जिथे कम्फर्ट लव्हिंग केडर असते आणि जिथे स्टेटस कॉन्शियस लीडर्स असतात त्या संस्थेचे अंतिम दिन हळूहळू यायला लागले असं धरायला हरकत नाही. आणि यातलं हे मुद्दाम बोलण्याचं कारण असं की असे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमातून चांगल्या वृत्ती निर्माण व्हाव्यात, चांगली माणसं समोर यावीत, यांची उदाहरणं बघून आणखीन लोकांना त्याची प्रेरणा मिळावी हा एकमेव उद्देश असतो. मला खात्री आहे की लोकमान्य सेवा संघ म्हणून हे आम्ही करत राहू. हे करण्यामध्ये बऱ्याच लोकांची साथ लागते, मदत लागते. माणसं पहिली लागतात. माणसं लागली तर पैसे मिळतात. पैसे मिळवणं हे ऑब्जेक्टिव्ह नाही, माणसं मिळवणं हे ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यामुळे अशी माणसं मिळवत राहावेत, असे सज्जन आम्हाला मिळत राहावेत. त्यांचे सज्जनांचे सत्कार करण्यासाठी शुभांगीताई आमच्याकडे येत राहाव्यात. आणि या सगळ्यांना पुढील कार्यासाठी यांचा वेडेपणा असाच चालू राहावा अशी आम्ही त्यांना प्रदीर्घ प्रार्थना करतो देवापाशी. आणि आपण सगळे या कार्यक्रमाला आलात, हजर राहिलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. इथे हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. याच्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपूर्ण होईल. धन्यवाद. राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता होईल आणि नंतर अल्पोपहार आहे, त्याचा आस्वाद घ्यावा. आणि आजच्या कार्यक्रमात सन्मान वाचन ज्यांनी केलं आहे त्यांनी नंतर व्यासपीठाजवळ यावं. हॅलो 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 जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद.